हा, आपण क्षेत्रज्ञ विभाग योग 13वा अध्यायाचा अभंग ज्ञानेश्वरी मध्ये किंवा भगवद्गीतेचा 13वा अध्याय आपण अभ्यास करत आहोत. क्षेत्र म्हणजे शरीर, देह, आणि जो एरिया आपल्याला दिलेला आहे. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्याला वापरणारा, त्याला जो यूज करतोय, असा तो क्षेत्रज्ञ. म्हणजे जो व्हेकलला यूज करतोय, चालवतोय. तर बेसिकली आपल्याला हे आपण नुसतं ऐकतोय की देह आहे आणि मग मी नवीन गोष्टी बॉडी आहे, जी इमोशनल बॉडी पण म्हणतात, किंवा मेंटल बॉडी आहे, कॉझल बॉडी आहे. तर अशा अनेक बॉडीज आहेत. मग त्या कशा असतात, कुठे असतात, तर म्हणून आज मी ते ते एक आपल्याला क्लॅरिटी यावी. त्याच्यानंतर आपण म्हणतो की निगेटिव्ह थॉट, निगेटिव्ह थॉट, निगेटिव्ह थॉट, निगेटिव्ह थिंकिंग, मग ते कसं इम्पॅक्ट करतं, मग आपला ऑरा मग का खराब होतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण अनेक दिवस ऐकतोय. पण व्हिज्युअली आपल्याला अंडरस्टँड व्हावं, इतके दिवस आपण काय शिकतोय आणि का कंटॅमिनेशन होतं, किंवा मी बऱ्याचदा आता मी सांगितलं की निगेटिव्ह एनर्जी सेन्स होते किंवा निगेटिव्ह एनर्जी येते, फील होते. तर ते एक्झॅक्टली एनर्जी किती इंटेन्सिटीची असते, काय त्याची पॉवर असते, किंवा काय एलिमेंट्स त्याच्यात असतात, हे एक क्लॅरिटी द्यायचे. म्हणजे पहिला पॉइंट आपण आपले एनर्जी व्हेकल्स ना बघणार आहोत. दुसरा, त्याच्यातल्या एनर्जी हॉट एनर्जीज ना बघणार आहोत, जे फॉर्म्स मध्ये असतात. तिसरं, सोलर सिस्टमचे 7 प्लेन्स आहेत. आपण त्याच्यात अत्यंत ग्रॉस 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 शब्द आपण वापरतो, लोअर प्लेन मध्ये आहोत. ते म्हणजे नक्की काय, मग ते 7 प्लेन कोणते, हे इतके दिवस सांगितलं नव्हतं, कारण आपल्याला तेवढी अंडरस्टँडिंग आलेली नव्हती आणि योग्य वेळ आली नव्हती ते शेअर करायला, म्हणून सांगितलेलं नव्हतं. आता बरोबर राईट टाइम आहे की इथे आपण आता आपल्या क्षेत्राला अंडरस्टँड करणार आहोत. तर मी इमेजेस शेअर करतेय आणि ग्रॅज्युअली आपण त्याला पाहणार आहोत. आता ही एक इमेज आहे. याच्यामध्ये लिहिलंय लेयर्स ऑफ द एनर्जी बॉडी. दिसतंय सगळ्यांना? हो, दिसतंय ते. हा, गुड. हो, आता दिसतोय. याच्यामध्ये आपण आतमध्ये दिसतोय, सेंटर मध्ये. ठीक आहे, ती फिजिकल बॉडी, जी आपली शरीर आपण म्हणतो, हाडामासाचं शरीर. आता आपण ऑरा 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 हा शब्द आपण खूप वापरतो. ऑरामध्ये एनर्जी कंटॅमिनेशन होतं, किंवा माझा ऑरा, मग स्पिरिच्युअल प्रोग्रेसमध्ये ऑरा बिगर, ब्राईटर अँड स्ट्रॉंगर होत जातो. जशी आपली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस वाढते, प्युरिफिकेशन वाढते. त्याच्यानंतर अजून एक शब्द मी वापरलेला आहे, ऑरा टाईट करणं, म्हणजे कॉम्पॅक्ट करणं, ऑरा लूज असणं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला आपण ऐकलेले आहेत, पण ते नक्की काय आहेत, तर आणि एनर्जीचे लेयर्स कसे आहेत आपल्या भोवती. आपल्याला आपल्याला हाडामासाचं शरीर दिसतं, एवढंच नसून त्याचा कॉन्शियसनेस खूप डीपर लेवलवर आहे आणि खूप वास्ट आहे. तर पहिली आतमध्ये शेडेड दिसते ती ह्युमन फिगर आहे, ती आपली फिजिकल बॉडी आहे. त्याच्यानंतर इद्रिक डबल म्हणतात त्याला. म्हणजे इद्रिक बॉडी म्हणजे आपले चक्रास आणि एनर्जी चॅनल्स यांची एक बॉडी आहे. आणि ती शरीराच्या बाहेर पण असते. आता हे ना अंदाज येण्यासाठी सर्कल्स बनवलेली आहेत, जे ओव्हल्स आहेत, पण ऍक्च्युली शरीराच्या आकारामध्येच हे सगळं असतं. पण त्याच्यात एका शरीराच्या आकारामध्ये लेअर टाकले तर कळणार नाही, म्हणून त्यांनी बबल सारखं केलेलं आहे त्याला. ठीक आहे. पण मी सांगते क्लिअर की शरीराच्या आकाराचंच हे एनर्जी व्हेकल्स असतात. तर दुसरी आहे इद्रिक बॉडी, म्हणजे फिजिकल. इथे आणखीन पण वेगळे वेगळी नावं लिहिली आहेत, पण त्याला काही तुम्ही एवढं लक्ष देऊ नका, कारण प्रत्येक थ्योरीमध्ये आणि प्रत्येक पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने याची नावं वापरली जातात, त्यामुळे आपण कन्फ्यूज नाही व्हायचं. तर इद्रिक बॉडी म्हणजे त्याच्यामध्ये आपली चक्रास येतात आणि एनर्जी चॅनल्स येतात. सुषुम्ना नाडी, इडा नाडी, पिंगला नाडी आणि बऱ्याच सूक्ष्म नाड्या आहेत आतमध्ये, त्या ह्याच्यामध्ये इद्रिक बॉडीमध्ये
कन्सिडर होतात. त्याच्यानंतरचा पुढचा लाईट ब्लू कलरचा थर्ड लेयर आहे ऍस्ट्रल बॉडी, इमोशनल इम्प्रिंट म्हणलंय त्याला. ठीक आहे. तर ऍस्ट्रल बॉडी म्हणजे इमोशनल, त्याच्यामध्ये सगळं स्टफ असतं, मटेरियल असतं आपलं. जसं शरीरामध्ये रक्त, मांस, नंतर अवयव, ऑर्गन्स आहेत, त्याच्यानंतर हाडं आहेत, ही त्यातली एलिमेंट्स आहेत, प्रोडक्ट्स आहेत आतमधली. तसं ऍस्ट्रल बॉडीमध्ये इमोशन्स असतात आपल्या. आपलं जे काही भावभावनांचं विश्व असतं, त्याला विश्वच म्हणतो आपण, भावनांचं विश्व. तर ते विश्व सगळं त्या ऍस्ट्रल बॉडीमध्ये कव्हर होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इमोशनल बॉडी हे कंबाईन असतं. त्याच्यानंतर आहे मेंटल बॉडी. आता हे इथे तुम्ही बघाल ऍस्ट्रल बॉडी आणि इमोशनल बॉडी अशी दोन नावं दिलेली आहेत. त्याचं कारण आहे, आता ते पुढे मी लेयर्स सांगेन ना, 7 प्लेन्स सांगेन, त्याच्यात तुम्हाला क्लॅरिटी येईल की हे डबल डबल का म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मेंटल बॉडी म्हटलेलं आहे. म्हणजे मेजर 4 प्रकार आहेत: फिजिकल बॉडी, इद्रिक बॉडी, ऍस्ट्रल अँड इमोशनल कंबाईन मिळून, दोन मिळून एक. ते का ते मी तुम्हाला सांगते नंतर, पुढच्या स्लाइड मध्ये क्लिअर होईल. आणि वर लिहिलेलं आहे मेंटल बॉडी आणि कॉझल बॉडी. तर कॉझल बॉडीचं दुसरं नाव आहे हायर मेंटल बॉडी. कॉझल बॉडीचं दुसरं नाव आहे हायर मेंटल बॉडी. आणि मेंटल बॉडीला दुसरं नाव आहे लोअर मेंटल बॉडी. आता या सगळ्यामध्ये ना, जसं इद्रिक डबल आहे, म्हणजे त्याच्यात फिजिकल बॉडी आणि इद्रिक बॉडी हे दोन्ही मिळून इद्रिक डबल होतं. तसंच ऍस्ट्रल इमोशनलचं पण डबल आहे आणि मेंटलचं पण डबल येतं. त्याच्या बाहेर आणखीन अनेक अनेक कॉस्मिक बॉडी आहे, स्पिरिच्युअल बॉडी आहे, त्याच्या बाहेर 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 आहे. पण आपण जोपर्यंत इथपर्यंत नाही पोहोचत, आपली पहुंच त्याच्या बाहेर नाही जात. तर आता गंमत आहे, इथे अजून एक ओव्हल काढलाय डोक्याच्या वर, आणि अगदी लाईट अक्षरात तिथे लिहिलेलं आहे हायर सेल्फ. हायर सेल्फ म्हणजे तो जो मी मागच्या वेळेला प्रॅक्टिकली दाखवला होता, की एक बॉटल पाण्याची आणि ग्लासमध्ये पाणी थोडंसं ओतून दाखवलं होतं. तर मेन मोठ्या बॉटल मधलं जे पाणी होतं, ते अख्खी क्वांटिटी आपल्या सोलची, हायर सोलची, ती होती. आणि ग्लासमध्ये म्हणजे शरीरात येणारा पार्शल पोर्शन, त्याचा पार्शल भाग, पार्ट त्याचा आपल्या शरीरात एंट्री करतो, तो इनकार्नेटेड सेल्फ. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी नेहमी बोलत आलेली आहे आणि याच्या पुढेही बोलणार. तर त्या यूज टू तुम्ही आहात, आणि जे नवीन कोणी ऐकत असेल तर त्यांना यूज टू होतील. हायर सेल्फ हा वर असतो. इथे जी जी कॉजल बॉडी सांगितलेली आहे त्या प्लेनवर, आता हा प्लेन शब्द मी जेव्हा 7 प्लेन्स एक्सप्लेन करेन तेव्हा पुन्हा ही सगळं रिपीट करेन मी, आता जे बोलते ते. पण आता तुम्ही समजून घ्या की आपल्याला एवढं बाहेर 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 हायर डायमेन्शन वर प्युरिफाय होत जायचं आहे. आणि म्हणून आपण कॉन्शियस होणं आणि सिन्सिअरली प्रत्येक गोष्टीवर लक्ष देणं, आपल्या थॉट, स्पीच, ऍक्शन, इमोशन्स, ऍक्टिव्हिटीज ह्याच्यावर सगळ्यावर डेली बेसिसवर आपण लक्ष देणं, अटेंटिव्ह राहणं हे खूप आवश्यक आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक मेसेजला, गायडन्सला अंडरस्टँड करणं, ऍब्सॉर्ब करणं आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करणं खूप आवश्यक आहे. ह्यासाठी मी बोलतीये. जेणेकरून आता या अध्यायामध्ये आपण खूप डीपर लेवलवर आपल्याला सेन्सिटिव्हिटी ओपन होणार आहे. त्याचं कारण हे आहे. तर इथपर्यंत कळलंय सगळ्यांना लेयर्स ऑफ एनर्जी बॉडीज? का डाऊट असेल तर स्पीकर ओपन करा आणि विचारा. अगदी विचारलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मला अगदी हजारदा एक्सप्लेन करायला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. पण एकदा क्लिअर होणं खूप आवश्यक आहे. ताई, मला एक असं विचारायचंय, जसं हा. 7व्या नंबर वरती हायर सेल्फ लिहिलंय पण बॉडी हा शब्द तिथे युज नाही झालेला. नाही. तर कारण ते थोडं. हा, कारण हायर सेल्फ म्हणजे आपला सोल, जो मेन, जो बघ मी दरवेळेस सांगते की पेनड्राईव्ह आहे. आपण इथून आपण इथे आज लीना म्हणून जे मी बिहेव करते, जे काही माझं लाईफ इन्कारनेशन हे आहे, त्याच्यामध्ये हर एक ऍक्टिव्हिटी, इमोशनल, मेंटल, फिजिकल, ही सगळी
आपली जाते, सटल एनर्जी आहे, कारण ते सगळे इंटेन्शन्स आपले एका पेनड्राईव्ह मध्ये आहेत, ते आपल्या बरोबर जातात. तर ते पेनड्राईव्ह मधनं हायर सेल्फ मध्ये तो एक्सपिरियन्स लाईफचा अपलोड केला जातो. तर तो हायर सेल्फ म्हणजे मेन सोलचा पार्ट आहे, जो खाली उतरतो त्यातनं थोडासा पार्ट. म्हणून तो वर आहे, आणि म्हणून त्याला बॉडी नाही म्हणलेलं, कारण तो कॉन्शियसनेस आहे, हायर कॉन्शियसनेस आहे, आत्मा आहे तो. आणि कॉझल बॉडी ही कारण शरीर, मराठीत म्हणतात त्याला कारण शरीर. आणि मी सांगितलं होतं की जेव्हा परफेक्टेड मॅन म्हणजे परफेक्टेड सोल होतो, तेव्हा ही कॉझल बॉडी पण मर्ज होते, डिसइंटिग्रेट होते, म्हणजे रिमूव्ह होते, निघून जाते, कायमची नष्ट होते. आणि मग यायचं कारण संपतं आपल्याला अर्थवर येण्याचं. आणि तेव्हा मग आपल्याला अवतार किंवा काम देऊन पाठवलं जातं, पर्पजफुली पाठवलं जातं काहीतरी मोठं. जसे आता हे आले बघ, सगळे अवतार झालेले आहेत, साईबाबा आले किंवा गजानन महाराज आले. पहा, त्यांची ना फिजिकल बॉडी मिळाली, अक्कलकोट स्वामी आले. तर हे लोक आले, ते अवतार रूपात आले, आलेले पण कळलं नाही आणि गेलेले पण कळलं नाही. जे गेलेले तर कळलं ऑब्व्हियसली, कारण जादू तर करू नव्हते शकणार, कारण त्यांचा प्रपंच इतका वाढला होता इथे भक्तांचा, त्यामुळे त्यांनी शरीर ठेवलं. पण आपल्याला कथांमध्ये त्यांच्या ग्रंथांमध्ये आपल्याला मिळतं की अक्कलकोट स्वामींचं काहीतरी लिहिलंय त्यांनी, की त्या वटवृक्षात का काहीतरी त्यांचा हे विलीन झालाय एक अंश, असं आपल्याला बघायला मिळतं. पण आता ते आपल्या लेवलवर दाखवायला त्यांनी बॉडी इथे ठेवली, पण त्यांनी आत्मा कसा गेला आणि मिक्सअप झाला ते आपल्याला काहीच माहिती नाही. ते काय व्हिजिबल गोष्टी नाही आहेत ना, कारण कारण आत्मा हा दिसत नाही, इनव्हिजिबल ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहे कॉन्शियसनेसचा. आणि खूप सटल आहे, तो एक्स्ट्रीम सटल आहे, एक्स्ट्रीम वर्ड पण छोटा आहे त्याच्यासाठी. तर त्यामुळे त्याला बॉडीमध्ये कन्सिडर नाही केलं जात. ती शक्ती आहे, परमात्म्याची शक्ती आहे अंश रूपात. अख्खा नाही, अख्खा उतरतो तेव्हा अवतार बनतो, कारण त्याला त्याचा आकार उरलेला नसतो, कॉझल बॉडी कारण शरीर उरलेलं नसतं. ते ऑलरेडी परब्रह्मात विलीन झालेलं असतं, मिक्सअप झालेलं असतं, नष्ट झालेलं असतं. त्यामुळे यायचं काही कारण नाही, मग ते अवतार रूपात डायरेक्ट एनर्जी उतरते. आणि म्हणून मग ते ना बरंच काय काय असं म्हणजे दृष्टांत देणं म्हणा किंवा काय आपल्याला जादू सारखं, म्हणजे काही अमुक वस्तू दिली त्यांनी. एक गोष्ट आहे की त्यांनी लाकडं दिली आणि त्याचं सोनं झालं होतं, अक्कलकोट स्वामींच्या पोथीमध्ये आहे हे. तर अशा टाईपच्या या गोष्टी ते करू शकतात, कारण ते डायरेक्ट एनर्जी सोर्स असतात. तर कळलं इथपर्यंत तुला? होते. हा. आणि आणि एक अजूनही हा, बोल बोल. विचारायचंय, ते कदाचित आत्ताच्या तुझ्या फ्लो मध्ये नाही येणार त्याचं उत्तर, हा नंतर सांगितलंच तरी चालेल. की हा जसं आता हे आपण बघितलं, सातव्या लेअर वरती हे आहे. हं. तर सात सप्त पाताळ, सात जन्म, सात लोक, असं हो हो, सात या तसंच. आकड्याचं. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, सेप्टेनरी म्हणतात त्याला. तर ते पण काय, सात या आकड्याचं त्याचा कोरिलेशन काय आहे? कोरिलेशन, कारण ती सेवन प्लेन्सच आहेत ह्याचे. ते आता मी पुढच्या स्लाइड मध्ये दाखवते. आता इथे कसं लिहिलंय, थर्ड डायमेन्शन. आपण जो ऑर्डिनरी ह्युमन आहे ना, तो 3D मध्ये आहे. आणि जेव्हा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट होते तेव्हा आपले 4D 5D आस्पेक्ट ओपन होतात. म्हणजे आता तुम्ही कधी युनिकॉर्न ऐकलंय? युनिकॉर्न म्हणजे ते घोडे असतात, त्यांच्या इथे असं ते शिंग असतं कपाळावर. आपल्याला कार्टूनच्या मूव्हीज मध्ये आपण बघितले, आपल्याला वाटतं हे अॅनिमेशन आहे किंवा हा अॅनिमेटेड कॉन्सेप्ट आहे, असं आपण म्हणतो. बट युनिकॉर्न्स आर रिअल. जे हॉर्सेस, घोडे, जे इतके प्युरिफाय झाले, ते सेवन्थ डायमेन्शनला निघून गेले डिवाइन वर्क करण्यासाठी, पार्टिसिपेट करण्यासाठी, सर्व्हिस मध्ये. ते घोड्यांचे सोल, आणि ते युनिकॉर्न मध्ये कन्वर्ट झाले, डिवाइन बीइंग्स मध्ये. अशी अशी त्यांची स्टोरी आहे. ते युनिकॉर्न्स पण आहेत, किंवा एंजेलिक रेल्म आहे. ते सगळं या फिफ्थ डायमेन्शन पासून पुढे आहे. आणि आपण ह्युमन्स खूप लोअर डायमेन्शन. हा,
आता आता आणखीन एक गंमत म्हणजे आता अॅनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, मिनरल्स आहेत, ते आणखीन सेकंड फर्स्ट डायमेन्शन आणखीन खाली आहेत, आपल्या खालच्या डायमेन्शन्सला येतात. आपण त्याच्यात हायएस्ट डायमेन्शन वर आहोत, अॅनिमल, प्लांट्स आणि मिनरल्स पासून. ठीक आहे, तर आपण ह्युमन्स थर्ड डायमेन्शनला असतो. जशी जशी आपली प्युरिफिकेशन होत जाते, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट होत जाते, त्याला ना लेवल, आपली योग्यता, हे असं काही शब्द नसतात. आत्म्याला फक्त स्वतःला माहिती असतं. तो सांगूही शकत नाही की काय डायमेन्शनवर आहे तो सोल. पण त्या सोलला स्वतःला अनुभूती सतत येत असते की काहीतरी वेगळं चालू आहे, काहीतरी वेगळं चालू आहे. आणि म्हणून ना स्पिरिच्युअलिटी हा चर्चेचा विषय नाहीये. आणि म्हणून ह्याच्याबद्दल चर्चा केली जात नाही, आणि येणारे अनुभव सांगितले जात नाहीत आणि सांगायचे नसतात. कारण समोरच्याला ते वाटू शकतं की हे काय काही सांगतायत, किंवा ओव्हर इन्फ्लेशन म्हणतो आपण, स्वतःला बड चढा के बताना खुद को, अशा टाईप मध्ये पण कन्सिडर करतात मग आजूबाजूचे, कारण ते डायमेन्शनचा डिफरन्स आहे. जसं ऍपल फोन, छोटासा पूर्वी फोन होते ना ज्याच्यात डिजिटल स्क्रीन नव्हता, नुसताच नंबर दिसायचा, छोटे छोटे फोन होते, नोकियाचे वगैरे. ते फोन वापरणाऱ्याला तुम्ही जर एकदम ऍपल फोनच्या गप्पा मारल्या, त्याला काहीतरी सांगितलं असं येतं तसं येतं, त्याला काही कळणार आहे का? म्हणजे त्यांना माहितीच नसेल जर फोन असतो असा पण, तो माणूस वेळेला हा उगीच फेकतोय काही सांगतोय. ऍक्च्युली असं होतं, समोरच्याला विश्वास नाही बसत आपण काय बोलतोय ते. त्यामुळे ना म्हणजे ही गोडी जी आहे ना, स्वीटनेस जो आहे स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटचा, तो स्वतः उपभोगण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून एका ह्याच्यामध्ये मला वाटतंय आपल्या तुकाराम महाराजांनीच म्हटलेलं आहे की हा एकट्याने खेळायचा खेळ आहे, किंवा कुठल्या तरी संतांच्या चरित्रामध्ये मी हा वाचलेला आहे. हा खेळ लोकांमध्ये जाऊन खेळायचा नाहीये, याची मजा एकट्याने लुटण्याची आहे. हा एकट्याने खेळायचा खेळ आहे. तर म्हणून अनुभव येतात ना, ते ठेवायचे आपल्या जवळ. आपल्याला आपल्याला अनुभव येतात, मी काल पण बोलताना बोलले होते परवा, की आत्मा डेव्हलप होत जातो तर अनुभव येतात, नो डाऊट. पण ते तिथेच थांबवायचे असतात आणि एका बॉक्समध्ये साईडला ठेवायचे असतात. जसं आपण रेफरन्सेस गोळा करतो ना काही काम करताना, शिकताना, आपल्याला एक रेफरन्स बुक आपण ठेवतो, तसं ते रेफरन्स म्हणून ठेवायचं असतं बाजूला. ते सांगायचं नसतं, आणि ते माझ्याकडे आहे मला दिसलं म्हणून आपण खूप चढायचं पण नसतं. त्याचं कारण हे आहे, कारण इमिजिएट जर आपल्या, आता समजा मला मला एखादा अनुभव आला, मला समजा जसा मीरेला येत होता, कृष्ण रोज येऊन भेटतोय, असं जर काहीतरी वेगळं आउट आउट ऑफ द बॉक्स काही एक्सपिरियन्स यायला लागला, आणि मी त्याच्यावरच मिंगल होत राहिले त्या थॉटवर, अरे मला असं होतंय, अरे मला हे दिसतंय, अरे मला हे दिसतंय, तर होतं काय, कुठेतरी ना सेल्फ सेंटर्ड थॉट यायला सुरुवात होते. अहंकार म्हणा, किंवा वृत्ती आपल्या बदलायला लागतात अननोईंगली. हे सगळं सटल 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 सूक्ष्मात होतं. जरा कधी पारा असं इकडनं इकडे काटा जातो कळत पण नाही. आणि इमिजिएट आपल्या एनर्जी बॉडीमध्ये एनर्जी चेंज होते, फ्रिक्वेन्सी क्वालिटी जी असते ना मॉलिक्युल्सची, त्या कणांची क्वालिटी बदलते, प्युरिटी जाऊन ग्रॉस होतात ते, आणि ताबडतोब आपल्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट मध्ये चेंजेस येतात. हे सगळं डोळ्यांनी काही नाही दिसत, आणि हे माणसाला कळतं, स्वतःला आपल्याला कळतं. म्हणजे समजा मेडिटेशन मध्ये लक्ष नाही लागत आहे, डायव्हर्ट होतंय मन, किंवा कुठेतरी टाइमपास करावा वाटतोय, मग समजायचं आपलं प्युरिटी डिस्टर्ब झालेली आहे. आपली ती जे काही दृष्टांत आपल्याला मेडिटेशन मध्ये काही ध्यानात दिसले, गुरु दिसले, अमका दिसला, कृष्ण दिसला, महादेव दिसले, काहीही दिसत असलं तरी आपलं काहीतरी एनर्जी लेवलवर चेंजेस आले, सटल लेवलवर, अगदी डॉट 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 इतकं. आणि मग आपल्याला पुन्हा सगळं साफसफाई करून, अंडरस्टँडिंगनी, साफसफाई म्हणजे अंडरस्टँडिंग, अंडरस्टँडिंगनी पुन्हा जागेवर यावं लागतं. मग म्हणून त्यापेक्षा हे वर खाली होण्यापेक्षा ना,
मुळातच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते की चढवायचंच नाही, आपण स्वतःला चढवायचंच नाही. चुपचाप खाली बस आणि साधना कर, असं आत्म्याने सांगितलं पाहिजे लोअर बॉडीजना. की हो, दिसला कृष्ण रोज अगदी शेजारी येऊन बसत असला तरी अनुभव घ्यायचा, त्या क्षणाला त्याचा आनंद घ्यायचा, ती एनर्जी ऍब्सॉर्ब करायची, आणि पुन्हा आपण आपलं, आपल्या स्ट्रेट पर्सनॅलिटी म्हणजे स्टेट आत्म्याच्या लेवलवर येऊन शांत राहायचं. आय एम दी ग्रेट, माझं काहीतरी होतंय, माझा काहीतरी खूप प्रोग्रेस होतोय, लेव्हल येतेय, क्रॉस होतंय, पुढे जातेय, हे असले विचार जरा पण मनाला आणून नाही. हा, आता या पाथवर चालताना ना आपल्याला थोडस कोणाशी तरी डिस्कस करावं वाटतं. हे मी माझ्या अनुभवांवरनं बोलते. की जरी काही असलं तरी आपल्याला असं वाटतं कुठेतरी सांगावं, कुठेतरी शेअर करावं, हे नक्की काय, हे नक्की काय, हे नक्की काय. काही कळत नाही आपल्याला हे चाललंय काय. कधी कधी चुकीचं पण चाललेलं असतं तरी कळत नाही, कधी कधी बरोबर चाललं असलं तरी कळत नाही. मग विवेकाने योग्य व्यक्तीशी बोलावं. कारण ती व्यक्ती पण ना, मी स्वतः हे अनुभव घेतलेले आहेत. भयंकर जेलसी आणि एनव्हियसनेस हा मोठा संकट आहे जगातला, सगळ्यात मोठं संकट. आपण शेअर नाही करू शकत कोणाजवळ काही, हा प्रॉब्लेम आहे खूप मोठा. आपल्याला राईट गायडन्स येईलच त्याची खात्री नाहीये, आणि म्हणून इथे गुरूंची आवश्यकता लागते आपल्याला. कळलं गुरूंचा रोल काय आहे? कारण गुरु एनव्हियसनेसच्या पलीकडे गेलेले असतात. ते या सगळ्या, हे सगळे तुम्हाला सर्कल दिसतात ना, ओव्हल दिसतात, त्याच्या पलीकडे असतात गुरु. त्यांना काही फरक नाही पडत, उलट त्यांचं इंटेन्शनच असतं की सगळी माणसं पुढे यावीत, सगळी माणसं ग्रो करावीत, आणि सगळी परमात्म्यापर्यंत पोचावीत, कारण ते कार्य करायला आलेले असतात. आणि म्हणून त्या गुरूंशीच आपण जेव्हा बोलतो तेव्हा मग ते आपल्याला कधी कधी थांबवतात. ते म्हणतात नको, हे नको करू, ते नको करू. हे जर काही आता फॉर एक्झाम्पल, माझं लग्न झाल्यानंतर ग्रेट चंदीगडला असताना आम्ही हार्डली माझं हा वर्ष साधारण झालं असेल, आणि रात्री ना मला झोपेमध्ये काही असं स्वप्न दिसल्यासारखं असं वाटायचं मला. पण काहीतरी मला असं दिसायचं, इन्सिडेन्स दिसायचा, जबकि मला स्वप्न कधी पडली नाहीत. तर कधीच पडत नाहीत, आणि पडलं तर मी घाबरायची, कारण वियर्ड थिंग दिसायला लागल्या मला. एकदा मला ऍक्सिडेंट दिसला, म्हणजे कार ऍक्सिडेंट सारखा, आणि अशा 5-6 बॉडीज दिसल्या. ऍक्सिडेंट झाल्या, सगळीचे सगळे मेले ऑन द स्पॉट. आणि काही नाही, म्हणजे मी बघितलं, पण म्हणजे मी सकाळी उठले तर माझ्या त्या मोमेंटला काही डोक्यात नव्हतं, पण मी न्यूजपेपर उघडला आणि न्यूजपेपर मध्ये सेम न्यूज छापली होती. मला इतका शॉक बसला, म्हणलं अरे बापरे, हे पण पहिल्यांदा वाटलं कोइन्सिडन्स आहे. मग सेकंड टाइम कोणीतरी सुसाईड करताय, सेम न्यूज दुसऱ्या दिवशी सुसाईडची काहीतरी न्यूज होती पेपरला, छोटीशी आलेली. आणि म्हणजे हे रिलेट होत गेलं, असं 4-5 वेळा झालं. मग मला असं झालं की हे काहीतरी गडबड आहे, काहीतरी वेगळं चालू आहे आपल्या बरोबर. घाबरायचं नाही कधी पण, नेहमी लक्षात ठेवायचं, घाबरायचं नाही. आणि ओव्हर हे पण व्हायचं नाही, ओव्हरवेल्म किंवा ओव्हर इन्फ्लेशन, आय एम दी ग्रेट वाला काहीच एक्स्ट्रीम नाही करायचं. ठीक आहे. तर कोइन्सिडेंटली दिल्लीमध्ये माझे गुरु आले होते, जनार्दन स्वामी खेर. तर मला त्या मोमेंटला, नवीन लग्न झाल्यावर या अशा गोष्टी होत आहेत म्हणल्यावर मी थोडीशी म्हणजे मला असं स्ट्रेस आला होता की बाबा हे काय आता नवीन. तर मग मी गुरूंना सांगितलं, स्वामींना सांगितलं, स्वामी असं असं होत आहे. तर ते म्हणाले अच्छा असं होतंय का, बर, असं फक्त एवढंच बोलले ते. आणि गंमत म्हणजे तिकडनं मी दिल्लीवरनं चंदीगडला वापस गेले, बंद झालं माझं. म्हणजे काय, आता इथे काय झालं, आता इथे हे झालं की जेव्हा आपली स्पिरिच्युअल प्रोग्रेस व्हायला लागते, आपली जी इद्रिक बॉडी आहे इथे खाली आतली सगळ्यात पहिली, त्या इद्रिक बॉडी मध्ये प्युरिफिकेशन स्टार्ट होतं. आता प्युरिफिकेशन जेव्हा सुरू होतं ना, तेव्हा अगदी लोअर आतल्या बॉडी पासनं सुरू होऊन वर 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 आपण जातो कॉझल बॉडी पर्यंत. ठीक आहे. अनंत जन्म झालेले आहेत आपले, लाखो जन्म झालेले आहेत, हजारो लाखो जन्म.
माहिती नाही प्रत्येकाचे किती झालेत काय झाले त्याच्यात जायचं नाही, आपल्याला नाही माहिती काय झालंय किती झालंय किती चक्कर काढले आपण. पण तेवढ्या जन्मांच्या वासना आपल्या आतमध्ये आहेत, स्टफ असं बटाटा वडा असतो तसं आतमध्ये जसं भरलेला असतो, तसं आपल्या या सगळ्या सिस्टम मध्ये आणि सोल मध्ये ते सगळ्या कारण शरीरात सगळ्या गोष्टी भरलेल्या असतात. आणि त्यामुळे आपली सुटका नाही होत त्यातनं. आपल्याला सोडवायला त्यातनं गुरुच भेटावा लागतो, जो परब्रह्माचं परमात्म ज्ञान जो देतो आणि प्रकाश टाकतो, अंधार नष्ट करतो आपल्या आतला. ठीक आहे. तर जेव्हा आपली स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट ज्ञानाच्या रूपाने व्हायला लागते, तेव्हा ती कुंडलिनी शक्ती म्हणून बेसिक चक्राच्या रूट मध्ये बसलेली आहे. ती बेसिक चक्राच्या रूट मधली हळूहळू हळू त्या व्हायब्रेशनमुळे, डिव्हाइन एनर्जीच्या फ्लोमुळे ग्रॅज्युअली आपल्या मेरिडियन्स आहेत, म्हणजे आतमध्ये नाड्या आहेत, ज्या सूक्ष्म नाड्या इद्रिक बॉडीचा पार्ट येतो, त्या नाड्यांची शुद्धी व्हायला लागते. म्हणजे नळीमध्ये अडकलेलं कचरा असतो ना, तो साफ व्हायला लागतो, जरा 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 जरा, अगदी अगदी सटल प्लेनवर चालतंय सगळं, सूक्ष्मात चालतं. आपल्या नाड्या शुद्धी व्हायला लागतात. कारण आपण काहीतरी ब्रिदिंग एक्सरसाइज करतो म्हणा, किंवा प्राणायाम करतो म्हणा, किंवा ध्यान लावायला लागतो, नुसतं डोळे मिटून बंद, कधी कधी भजनांनी ऐकून ऐकून व्हायला लागते. म्हणून कशाने होईल हे पण नाही सांगू शकत. आपल्याला जे प्रिय वाटतं ते साधन करावं. ज्यांना भजनं ऐकायला आवडतात, तल्लीन होऊन भजनं ऐकावीत. त्या एनर्जीशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करावा. बघायचं आपला आत्मा काय म्हणतोय, काय करायचं म्हणतो. कोणाला वाटतं नाही शांत मी डोळे मिटून शांत बसू, त्याने शांत बसावं. ज्याचं कोणाचं वाचनामधनं सुद्धा होतं प्युरिफिकेशन, त्यांनी वाचन करावं ग्रंथांचं, चरित्रांचं, डिवाइन बिंग्सचं. तर ह्या पद्धतीने, तर ह्या प्रोसेसमध्ये आपल्या नाड्या शुद्धी व्हायला लागते आणि आपली इद्रिक बॉडी ग्रॅज्युअली क्लीन व्हायला लागते. आणि ग्रॅज्युअली क्लीन होताना कुंडलिनी जी आहे ना, ती काय अशी नुसती एक एक कुंडलिनी नागिण आहे वगैरे असं ते एक बेसिक एनर्जीचं इंट्रोडक्शन आहे. पण कुंडलिनी शक्तीला किंवा मधल्या सुषुम्नेला 49 लेयर्स आहेत. मी हळूहळू हळू या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे सगळ्यात. आणि म्हणून बराच स्टडी आपल्याला करायचा आहे. तर 49 लेयर्स, तर ते 49 लेयर्स ओपन व्हायला ग्रॅज्युअली सुरुवात होते. आणि मग कुठेतरी आपल्याला बाहेर जगात घडणाऱ्या घटना दिसायला लागतात, किंवा आवाज यायला लागतात, किंवा इंट्युइशन यायला लागते. आपल्याला हिंट येते की असं काहीतरी कदाचित होईल आपल्या बरोबर, किंवा कधी कधी दुसऱ्या बरोबर. आणि ते अत्यंत मायनर आहे. का म्हणते मी महत्व नाही द्यायचं या सगळ्या गोष्टींना जास्त, फक्त ऑब्झर्वर राहायचं, ऑब्झर्व करायचं आणि ठेवून द्यायचं डब्यात. ओके मला हे दिसलं होतं, ते सांगायचं नाही चार चौघांना, कोणालाही सांगायचं नाही. तर ते ओपन होतं. मग ओपन झालं म्हणून खूप काही कुंडलिनी शक्ती उठली आणि वर पोचली असं काही होत नाही. जस्ट एक गेट ओपन होतं, जस्ट एक डोअर ओपन होतं, किंवा एखादी नलिका ओपन होते आपली, एखादा पार्ट क्लीन होतो आणि त्यातनं एनर्जी वाहायला लागते. आणि म्हणून हे प्युरिफिकेशन प्रोसेसमुळे आपल्याला अनुभव यायला लागतात. पण म्हणून अनुभव घ्यायचा, घाबरायचं नाही. गुरूंना मी सांगितलं, ते बंद झालं. असं हळूहळू हळू कधी कधी काही काही गोष्टी, कोणाला काही लिखाण करायला सुचतं, तो सुद्धा त्याचंच एक सिम्पटम आहे. म्हणजे आपली क्रिएटिव्हिटी ओपन होते, क्रिएटिव्ह सेंटर ओपन होते जेव्हा सेक्स चक्राला कुंडलीने टच करते. माझं असं झालं होतं की अचानक एका रात्रीत अचानक नवरात्रानंतर कविता सुचायला लागल्या. लिटरली 12:30 वाजता झोपलीये मी, झापकन डोळे उघडले, पेपर घेतला, पेन घेतला, डप डप टप 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 सगळं लिहून काढलं, जसं काही मी कुठली तरी पाठ केलीये. हे जस्ट मी घेतलेत अनुभव, हे अगदी छोटे आहेत या सगळ्या जगामध्ये, स्पिरिच्युअल जगामध्ये. पण मी शेअर करते जेणेकरून तुम्हाला कुठेतरी रिलेट होईल. ओके अच्छा आपल्या बरोबर हे झालं होतं, ठीक आहे, ओके म्हणजे आपलं चालू आहे काहीतरी. एवढं समाधान राहावं, भटकलं राहू नये, मन शांत राहावं, म्हणून मी हे सगळं शेअर करते. इथे मला माझा कुठलाही इम्पॉर्टन्स सांगायचा नाहीये, कारण हा माझा इम्पॉर्टन्स आहेच नाही. हा जर्नी सगळ्यांचा कॉमन आहे, तेच होतं. पण मी सिम्पटम्स सांगते, त्याला म्हणतात कुंडलिनी सिम्पटम्स, ओपन झाल्याचे सिम्पटम्स त्याच्यामध्ये हे येतं.
आणि एक आहे इंटरनेटवर कुंडलिनी सिंड्रोम, त्याला म्हणतात. कुंडलिनी सिंड्रोम म्हणजे जेव्हा कुंडलिनी जागी व्हायला लागते, जर आपले चक्राज आणि नाड्या शुद्ध नसतील, म्हणजे इद्रिक बॉडी आपली क्लीन नसेल, आणि इमोशनल मेंटल स्टफ त्याच्यात बॅडली स्टफ अडकलेला असेल, तर ती पुढे तर येते शक्ती, पण ती तिथे अडकते. आणि मग त्या चक्राशी, त्या नाडीशी, त्या ऑर्गनशी रिलेटेड ट्रबल आपल्याला सुरू होतो फिजिकल लेवलवर, व्हिजिबल होतो आपल्या शरीरामध्ये. कोणाकोणाला काय काय आजार येतात, स्किन डिसीजेस येतात, झोप लागत नाही, डोकं फिरल्यासारखं व्हायला लागतं, संताप व्हायला लागतो, ते बरीच आहेत सिंड्रोम, म्हणजे बरेच लक्षण आहेत त्याच्यामध्ये. तर ते त्याला म्हणतात कुंडलिनी सिंड्रोम. म्हणजे आपली कुंडलिनी अडकते कुठेतरी, ग्रो तर झाली आहे, म्हणजे ग्रो नाही, जागी झाली आहे पण अडकते. तर अशा पद्धतीने हे सगळं होतं. तर आता आपल्याला हे कळलं की हे व्हेइकल्स ज्याचा आपण आजपर्यंत उल्लेख करत होतो, ते लेयर्स आपल्या भोवती कसे आहेत आणि आपल्या बरोबरच आहेत. हा सगळा मिळून क्षेत्र आहे, ज्याच्याबद्दल इथे अध्यायात बोललं जात आहे. क्षेत्र, क्षेत्रज्ञ विभाग योग मध्ये ह्याच्यामध्ये सगळं येतं. हे त्यांनी जे विचार म्हणलंय, सुख, शांती, समाधान आणि बरंच काय काय, चित्त, वृत्ती, अहंकार आणि पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, हे सगळं ह्याच्यामध्ये येतं. हे अख्खं क्षेत्र आहे. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. हा, आता मला सांगायचं आहे की मी नेहमी सांगते आपल्या ऑरामध्ये विचार राहतात. हा माणूस आहे, आणि हे आमचं प्राणी किलिंगच्या पुस्तकातली इमेज आहे. ठीक आहे. हे हा माणूस आहे, आणि या माणसाच्या आतमध्ये हे सगळे जे शेप दिसत आहेत आणि कलर्स दिसत आहेत, ते थॉट फॉर्म म्हणतात त्याला. थॉट फॉर्म, थॉटचा फॉर्म म्हणजे आकार. तर आता तुम्हाला दिसतंय की काळं काळं काहीतरी आहे, गुलाबी गुलाबी आहे, डार्क रेड आहे, नंतर असं फटाका फुटल्यासारखं पण काहीतरी आहे, आणि ऑरेंज ऑरेंज पण आहे. तर हे सगळे आपल्या ऑरामध्ये आपण जे विचार करतो ते सगळे आपल्या इर्द गिर्द राहतात. आता याचा डर्टी आहे ऑरा, याचा ऑरा क्लीन नाही आहे. ठीक आहे. थोडे प्रेमाचे पण विचार आहेत, पण निगेटिव्ह इमोशन्स, थॉट फॉर्म्स जास्त आहेत. आणि वर डोक्यावर जे दिसतंय तुम्हाला, असं पांढरा पांढरा एक मोठा स्पॉट आणि वर लाईन, तर ही आपली स्पिरिच्युअल कॉर्ड आहे, कनेक्शन आहे. हे सगळ्यांना असतं, सगळ्यांच्या डोक्यावर असतं हे. त्यातनं आपण डिवाइन एनर्जी रिसीव्ह करत असतो. आणि ही प्रत्येक जण करत असतो. पण फरक हा आहे साधकामध्ये आणि ऑर्डिनरी ह्युमन बिंग मध्ये, की ऑर्डिनरी माणसाची ती केसासारखी, केस किती जाड असतो, काहीच नाही, एकदम पातळ असा एक लाईन सारखा, पेन्सिलची लाईन, तेवढी तेवढी पातळ आणि बारीक असते. आणि जसं जसं आपण स्पिरिच्युअल प्रोग्रेस म्हणजे ध्यान वगैरे करायला लागतो, नॉलेज मिळवायला लागतो, ही ब्रॉड होत जाते, मोठी 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 होत जाते. आणि जेवढी स्पिरिच्युअल कॉर्ड म्हणजे वायर किंवा पाईपलाईन वरनं येणारी जेवढी ब्रॉड होत जाईल, तेवढं प्युरिफिकेशन फास्ट राहील, कनेक्शन, डिवाइन कनेक्शन स्ट्रॉंग राहील परमात्म्याशी, आणि आपला ऑरा आणि आपली सिस्टम क्लीन राहील. ठीक आहे. हे असं इंटरकनेक्टेड आहे हे सगळं. हे वर्ण आपण जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा वर्ण फ्लो येतो. आणि मी जेव्हा सांगितलं ना, काल सांगितलं होतं की घरात कोणी काही व्यक्ती अशी असेल आणि तुम्हाला जर कंटॅमिनेशन फील होतं, तर पटकन बसा आणि एक स्पिरिच्युअल बाथ घ्या, असं मी म्हंटल होतं. तर काय करायचं, डोळे मिटायचे, ही लाईन इमॅजिन करायची, आणि असा वरून धबधबा पडतोय. मी आता झूम करते याला. हे असं वर्ण असा डोक्यावर जो पाणी पडतंय, तो नळाच्या पाईपलाईन सारखा असल्यापेक्षा एक वॉटरफॉल खाली आपण आहोत असं समजायचं, आणि धपाधप आतनं शरीरातनं सगळं पाणी जात आहे असं इमॅजिन करायचं. इंटेन्शन ऑलवेज वर्क. कायम कायम इंटेन्शन खूप पॉवरफुल आहे. हे जे तुम्हाला दिसतंय इंटेन्शनच आहे ऑरामध्ये. एनव्हियसनेस, अँगर, हेट्रेड, इरिटेशन, सॅडनेस, हे सगळं त्याच्या आतमध्ये आहे. लव, कम्पॅशन, मर्सी, हे सगळं इंटेन्शन्सच आहेत. आयदर त्याचे, आयदर बाहेरनं ऑरामध्ये घुसलेले. हे त्याच्या इमोशनल मेंटल बॉडीचा पिक्चर आहे. हे आपलं असं असतं, आणि अगदी ऑर्डिनरी माणसाचं भयंकर असतं. आणि मी जेव्हा म्हणते की आता फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा मी बोलले की मला अमुक एनर्जी लागली किंवा सेन्स होते किंवा कळते किंवा अंगावर येते,
तर एवढं आपण जेव्हा तयारी करायला लागतो, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटचा पाथवर आपण चालायला लागतो, आपलं हे क्लीन असतं. पण समोरनं आपल्या याच्यामध्ये एखादा ढग एंट्री मारतो. कारण का माहिती का? त्याला दोन कारण आहेत. आयदर आपण असतो वीक, ते मी सांगितलं होतं, फिजिकली, मेंटली, इमोशनली वीक आहे. तुम्ही काहीतरी दुःखातनं जाताय बाबा, तुमच्या काहीतरी स्ट्रेस मधनं चालू आहे, लाईफ मध्ये काही पॅच चालू आहे, आणि तुम्ही स्वतःला मेंटली फिट नाही आहे. इमोशनली इफ यू आर नॉट फिट और फिजिकली नॉट फिट, म्हणजे आजारपण चालू आहे, तेव्हा 100% दुसऱ्याची एनर्जी किंवा काही लोकांनी पाठवलेले थॉट्स आपल्या औरात घुसतात. हे झालं आपली बॉडी आपण वीक असताना. सेकंड गोष्ट पता आहे, आता मी अनुभवांनी शिकतेय, एम्पथी. एम्पथी म्हणजे आपण कनेक्ट करतो. कंपॅशन आणि मर्सी इतकी जास्त की पटकन आपण समोरच्याच्या पेनशी, थॉटशी आपण कनेक्ट करतो. अननोईंगली होतं हे सगळं. म्हणजे आपण मागे मी बोलले होते बघा, की काही लोकांना कॉन्शियसनेस बद्दल बोलत होते, तेव्हा काही लोकांना दुसऱ्याचं दुःख कळतं, की हे लोक गरीब आहेत, किंवा झाडं मरतायत, किंवा अमुक होत आहे. म्हणजे काय होतं, की तो माणूस स्वतःच्या लाईफ आणि बबल मधनं बाहेर येऊन दुसऱ्याचा विचार करतो. एम्पथी आणि सिंपथी हे शब्द आपण वापरतो. दुसऱ्याबद्दल सिंपथी असणं, किंवा म्हणजे त्याच्या, अरे ह्याचा असं आहे, मग काहीतरी करायचा प्रयत्न मी करू का, मी काय करू शकते अमुक व्यक्तीसाठी, किंवा मी कसं ह्याला मदत करू, किंवा ह्याला अडचणीतनं बाहेर कसं काढू. हे सगळे थॉट आहेत ना, हे एक्स्ट्रॉर्डिनरी प्रोसेस आहे. ती सगळ्या लोकांमध्ये नसते. जेव्हा ती एनर्जी, कम्पॅशन, मर्सी आणि लव्ह, काइंडनेस वाला ऑरा आणि टेंडन्सीज असतात, तेव्हा पटकन आपण अननोईंगली दुसऱ्याचं दुःख ऐकलं की आपण ठपकन कनेक्ट होतो, त्यांना वायरच जोडली जाते आपली. आणि मग आपल्यालाही दुःखी झाल्यासारखं वाटतं, की अरे अरे याच्याबरोबर फार वाईट झालं. पण हे बऱ्याचदा आपल्याला पर्सनल रिलेशन मध्येच फील होतं. आपल्याला आपल्या सर्कलच्या बाहेरच्या लोकांशी वाटायला लागलं तर समजायचं खूप जास्त पेन. तर समजायचं अच्छा आपला सर्कल मोठा होतोय, म्हणजे कम्पॅशन, म्हणजे अनकंडिशनल लव्ह कडे आपला पाथ सुरू झालाय. पर्सनल लव्ह पासून अनकंडिशनल लव्ह, युनिव्हर्सल लव्ह. मी आता आजच्या सेशन मध्ये खूप गोष्टी बोलतीये, ते कदाचित बंबार्डिंग वाटेल, पण म्हणूनच हे सेशन तुम्ही रेग्युलर ऐका, अनेकदा ऐका, नोट्स काढा, पुन्हा पुन्हा ऐका एक एक पार्ट. पण मला हे सगळं आता सांगावं वाटतंय, कारण हा राईट टाइम आहे. हवं तर जास्त होत असेल तर आपण ब्रेकअप मध्ये करू, आपण मंगळवारी कंटिन्यू करू, आणि मगच या क्षेत्रज्ञ विभागाकडे जाऊया. ठीक आहे. तर आपल्याला जेव्हा असं स्वतःच्या पलीकडे आपण विचार करायला लागतो, तो पर्सनल लव्ह वरनं, म्हणजे हार्ट चक्रावरनं आपण कुठेतरी युनिव्हर्सल लव्ह, क्राऊन चक्राकडे शिफ्ट करायला लागला माणूस. हा पण एक स्पिरिच्युअल प्रोग्रेस आहे. मी नेहमी सांगेन, दरवेळेस ध्यान करणं हे काही सोल्युशन नाही, आणि सांगितलंही नाही. तुम्ही वाचनातनं, भक्ती मार्गातनं, ज्ञान मार्गातनं या पाथकडे 100% पोहोचू शकता. म्हणजे आता जे वृद्ध आहेत त्यांनी म्हणा, अरे आम्ही ध्यान नाही करू शकत, मग आमच्यासाठी राहिलं का? नाही, कोणासाठी काही थांबलेलं नाहीये. फ्लो कंटिन्युअस चालू आहे. तुम्ही आपण ठरवायचं की मी भजन ऐकून मी कनेक्ट करू शकते का परब्रह्माशी, कॉस्मिक परब्रह्मांशी, का मी वाचनात करते, का मी काही ऐकून करते प्रवचन वगैरे. प्रत्येकाचं आपलं लाइकिंग असतं सोलचं, त्याप्रमाणे गोष्टी घडतात. तर त्यामुळे टेन्शन कशाचं घ्यायचं नाही. आत्म्याला विचारायचं, तुला काय आवडतं बाबा खायला, कशातनं खाऊ खाल्ल्यासारखा आनंद होतो, ते मी करते. मग तुम्हाला आपोआपच कळतच नाही, खेर प्रत्येक माणसाला कळतं की नाही मला हे आवडतं, त्याच्यात माझं मन रमतं, आणि मला काहीतरी फिडिंग येतं, माझ्या सोलचं सोल फिडिंग होतं, माझं आत्म्याला खाद्य मिळतं, पोषला जातो, पोषक आहे माझ्या आत्म्यासाठी. ती ऍक्टिव्हिटी करा, त्याच्याने स्पिरिच्युअल कॉर्ड जी आहे, वर्ण असलेला धबधबा तो ओपन होतो. ठीक आहे. आता या जे हे जे आकार आणि कलर जे दिसत आहेत, त्याला आपण आणखीन डिटेलमध्ये बघू. हे आहेत लव्हिंग लव्हिंग थॉट्स, लव्ह एनर्जीचे. आता आपण बघूया, इथे पिंक 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 आहे सगळं, आणि किती सटल आणि अगदी असे शांत, खूप सुंदर असे आहेत पहा. हे आहेत ऍक्च्युली फॉर्म. आता आपण म्हणू हे कोणी बनवलं, हे कोणी सांगितलं, हे कोणी ठरवलं,
तर आता क्लेअर व्हॉयंट म्हणजे दिव्य दृष्टी ज्यांना आहे, अशा काही साधकांनी ह्या फॉर्म्सना माणसाच्या आतल्या पाहिलेलं आहे आणि त्यांना जसे फॉर्म दिसले तसे आर्टिस्टला घेऊन त्यांनी स्वतः ते, कधी कधी स्वतः नाही तर कधी आर्टिस्टला घेऊन त्यांनी ते पेपरवर उतरवले की लव्ह एनर्जी कशी असते. आता लव्ह एनर्जीचा आपण हे बघितला फॉर्म इथे, थॉट फॉर्म जर बघितला तर त्याच्यात गोल्डन कलर आहे, पिंक कलर आहे आणि ग्रोईंग हे आहेत त्याच्यामध्ये, काय म्हणतात त्याला, व्हर्लपूल सारखे ते असे शेप आहेत, गोल 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 पाकळ्यांसारखे. तर ती लव्ह एनर्जी आहे, पिंक एनर्जी. जनरॉसिटी, किती सॉफ्ट कलर आहे पहा, पिंक कलर आहे, व्हाईट आहे, गोल्डन कलर आहे. त्याच्यानंतर फेथफुलनेस, हे सगळे पॉझिटिव्ह इमोशन्सचे थॉट फॉर्म्स आहेत. चॅरिटी, जेव्हा आपल्याला चॅरिटी करावी लागते, व्हेरी सटल अँड व्हेरी सॉफ्ट आणि अशी खूप सुंदर थॉट एनर्जी आहे ती. जेव्हा दुसऱ्याला सेवा करावी वाटते आपल्याला, कोणाला तरी अन्नदान करावं, कोणाला कपडे द्यावे, कोणाला आपल्याला पैसे द्यावे वाटतात, तो थॉटची एनर्जी खूप सटल आणि प्युअर आहे, चांगली आहे. ह्युमिलिटी, करेज. आता करेज म्हणजे आपल्याला सेंटरमध्ये आपल्याला ऑरेंजच असं रिंग दिसते, कारण धैर्य मध्ये आपल्याला स्ट्रेंथ खूप लागते धैर्यासाठी. करेज म्हणजे हिम्मत लागते आपल्याला आणि म्हणून तो शार्प ऑरेंजचा रिंग आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर कम्पॅशन, दुसऱ्यासाठी आपल्याला जाऊन पोचण्याचं जे आहे त्याचं पण पहा. डिव्होशन, डिव्होशन मध्ये ब्ल्यू कलर आहे, व्हाईट कलर आहे, पर्पलच्या डॉट्स आहेत आतमध्ये. आणि ऑनेस्टी, सत्य बोलणं, हे सगळे पॉझिटिव्ह थॉट आपल्याला बघूनच एनर्जी सेन्स होत असेल. आता आपण चांगले प्युरिफाईड झालेलो आहोत एका सर्टन लेवल पर्यंत, तुम्हाला स्वतःलाच कळेल आता. आणि मी पुढची स्लाइड दाखवेन तेव्हा एकदम लक्षात येईल की काय प्रॉब्लेम होतो आणि कसा होतो आणि काय एक्झॅक्टली आहे. तर हे सगळं एकदम सटल, सॉफ्ट, प्लेन, प्युअर अशा एनर्जीज आहेत. आता पुढचं पहा, अँगर एनर्जी, निगेटिव्ह थॉट फॉर्म्स. हे इथपर्यंत सगळं सगळं कळतंय सगळ्यांना? हो. हॅलो, हा, कळतंय हो. कळतंय. कळतंय ना होय सगळं? होय. हा, हो होय सगळ्यांना होय हो. कळतंय. हा, गुड गुड गुड. आता आता हे आहेत निगेटिव्ह एनर्जी थॉट फॉर्म्स. अँगरचा पहा किती शार्प आहे, ब्लॅक आहे त्याच्यामध्ये. आता कळतंय मी जेव्हा म्हणते अँगर येऊन लागतो, असा भयंकर येतो, पॉवरफुली येतो. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये असे विजांसारखे टोचणारे पॉइंट्स आहेत पहा त्या इमेज मध्ये. हवं तर मी झूम करते इथे थोडस, आता दिसेल. असे पॉइंटेड आहेत, असं ब्लास्ट झाल्यासारखे आहेत. म्हणजे जेव्हा एखाद्याचा अँगर आपल्याकडे येतो, तो आयदर दृष्टीतनं येतो, डोळ्यातनं येतो, आयदर डोक्यातनं येतो, थॉट मधनं, आयदर हातानी जेव्हा माणूस काहीतरी फेकतो रागानी, तेव्हा त्या ऍक्शन मधनं येतो. कळतंय? तर तो कसा असा ब्लास्ट झाल्यासारखा, अंगावर आल्यासारखा येतो अँगर आपल्या, आणि आपल्याला तो डिस्टर्ब करतो. जेव्हा आपण पीसफुल स्टेटमध्ये, डिवाइन स्टेटमध्ये असतो, असा बॉम्ब टाकल्यासारखा येतो आपल्यावर. त्याच्यानंतर डिझायर, आता आपण इच्छेवर आपण सेशन केलं, इच्छा का नाही ठेवायच्या, इच्छा नाही ठेवायच्या, असं सगळं सांगितलं, ठीक आहे ना. तर ते का, तर हा डिझायरचा एक थॉट फॉर्म आहे. त्याच्यामध्ये सेंटरला बघा डार्क एनर्जी आहे, कारण ती अडकवते आपल्याला, आणि रेड आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ऍडिक्शन टू अल्कोहोल. आता नीट बघितलं तर ते एखादं अॅनिमल असल्यासारखं वाटतंय, असं फॉक्स सारखं तोंड आहे त्याचं, आणि त्याला असं पाठीमागे पूछ आहे, आणि ते असे 3-4 एलिमेंटल म्हणतात यांना. यांना काय म्हणतात? एलिमेंटल. दीज आर लिव्हिंग बिंग्स. ऍडिक्शन चे वेगळे वेगळे असतात, म्हणजे ड्रग ऍडिक्शन, अल्कोहोल ऍडिक्शन, त्याच्यानंतर सेक्स ऍडिक्शन. या ऍडिक्शनचे हे असे बिंग्स असतात, जिवंत किड्यासारखे असतात ते. ऍक्च्युली एनर्जी, आता हे एनर्जी मधलं स्टफ आहे,
गमतीशीर आहे हे सगळं ऐकायला, ऐकून तुम्हाला नवल वाटेल. पण हे जिवंत असे किडे असतात ना, जसे आपले हे असतात, इन्सेक्ट्स असतात, कधी कधी घाण वाटते आपल्याला त्यांची, जसं कॉक्रोच आहे, डर्टी वाटतं आपल्याला, तसे हे कॉक्रोच सारखे असतात. पण हे दिसत नाहीत, हे इनविजिबल आहेत एनर्जीज. अँगर एनर्जी इनविजिबल आहे. आपण म्हणू "हा, काही सांगते उगीच", असं कुठे असतं? विश्वास नाही ठेवत. पण हे एनर्जी आहे, हे बिंग्स आहेत, हे थॉट जिवंत असतात आणि ते लागतात येऊन आपल्याला. तर जेव्हा अल्कोहोल ऍडिक्शनचं आम्ही हिलिंग करायचो ना, हे पण प्राणिक हिलिंग मध्ये पुस्तकामध्ये दिलेले आहेत हे सगळे फोटोग्राफ, हे दोन्ही थॉट फॉर्म्स आहेत. तर प्राणिक हिलिंग मध्ये आम्ही अल्कोहोल ऍडिक्शनची हिलिंग करायचो, ड्रग ऍडिक्शनची हिलिंग करायचो. तर ड्रग आणि अल्कोहोल, कुठलं अवयव वापरलं जातं? माउथ, तोंड वापरलं जातं दारू पिण्यासाठी, ड्रग करण्यासाठी, सिगरेट ओढण्यासाठी. तर त्या चेहऱ्याच्या बाजूला, आपल्या जॉ जॉ म्हणजे गालाच्या साईडला, तोंडाच्या इथे, ओठांच्या इथे, हे एलिमेंटल असे आपल्याला, आम्हाला आयदर कधी कधी दिसतात किंवा हाताला लागतात लिटरली. हे घाणेरडे किड्यांसारखे एलिमेंटल, डर्टी, हे लागतात. आणि ते ना सोडत नाहीत त्या ऍडिक्टेड पर्सनला, पेशंटला. त्याच्यावर खूप काम करावं लागतं. आणि म्हणून आपण बघतो तो जाम ऐकत नाही ऍडिक्शन असलेला माणूस. सगळे दुनिया त्याला सांगेल, आई वडील सांगतील, परमात्मा येऊन वरनं सांगेल, पण तो ऍडिक्शन सोडत नाही त्याला असलेलं. का तर ह्या एनर्जीज त्याच्यावर काम करत असतात. त्याच्या ऑरामध्ये, त्याच्या जेवढे आपण बबल्स बघितले ना मगाशी एनर्जेटिक, ते सगळ्याच्या आतमध्ये असतात, अगदी त्याच्या त्वचेच्या जवळ असतं ते. आपल्याला दिसत नाहीये काही, पण हे सगळं आहे खरं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर खाली आहे मटेरियलिझम, इन्फिडेलिटी, सेल्फिशनेस. आता आपण सेल्फ सेंटर्ड थॉट असतात, ग्रीड. किती शार्प एनर्जी आहे बघा. कलर एकदम असा ब्राईट आणि डार्क, आणि ते कळतच आहे, बघितल्यानंतरच कळतंय की प्युरिफाईड नाही आहे, डर्टी आहे, काहीतरी हार्श आहे, काहीतरी असं टोचणार आहे, काहीतरी शार्प आहे, ज्वलंत आहे. सेल्फिशनेस, सेल्फ सेंटर्ड लोक, किंवा सेल्फ सेंटर्ड आपण अगदी क्लिअर कट दिसणारे असतात त्यांना पण म्हणतो. पण काहींच सेल्फिशनेस ना दिसत पण नाही, खूप वेगळ्या पद्धतीनं स्मार्टली ते लोक डील करत असतात त्याच्याशी. सेल्फिशनेस. पण हा जो प्युरिफाईड असतो त्याला कळतो की कोण व्यक्ती काय प्लेनवर कसा सेल्फिश आहे. ग्रीड म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ग्रीडला ग्रीडी असणं, पैशासाठी ग्रीडी, प्रॉपर्टीसाठी ग्रीडी, हाव 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 म्हणतो आपण त्याला, सगळ्याची हाव. पण आता हाव म्हणजे आपण म्हणतो हाव नाही ठेवायची, मग पैसे नाही, मग आपल्याला सावकार वगैरे अशा त्या स्टोऱ्या असतात, तसं आपल्याला वाटतं नाही आपण नाही तसे. पण नाही, आपल्या पण मध्ये पण ग्रीड असते, खूप सटल लेवलवर असते ग्रीड. जीवन जगण्याची ग्रीड, वस्तूंची ग्रीड. आपण आता खरं तर नाही पॉइंट आउट करायचं, तर हा प्रत्येकाचं जीवन आहे, पण कधी कधी आजकाल ते सोशल मीडियावर खूप व्हिडिओज बनतात. आता त्याला अवॉर्ड पण ठेवलाय आपल्या देशामध्ये. एका लेवलवरती खूप मोटिवेशन देणारी गोष्ट आहे सोशल मीडिया, आणि आपलं डेव्हलप होतंय कंट्री. पण कधी कधी ना खूप इरिटेशन व्हायला लागते काही काही व्हिडिओज बघून. बायका शॉपिंगच करतात, शॉपिंगच करतात, शॉपिंगच करतात, आणि अनबॉक्सिंगचे व्हिडिओ टाकत राहतात. चादरी घेतात, चादरी घेतात, चादरी घेतात. ठीक आहे, बिझनेस आहे, जे काय असेल ते त्यांच्या प्लेनवर ते ठीक आहे. पण आता आपल्या स्टडीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघायला घेतलं तर दॅट इज ग्रीड. थांबायचं कुठे माहिती नाही. कळतंय? तर म्हणजे आता आपल्याला इंटरफिअर नाही करायचंय दुसऱ्याच्या लाईफमध्ये, पण जेव्हा आपण आपला पाथवर चालायला लागतोय तर आपल्याला कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. आणि म्हणून हे थॉट फॉर्म्स माहिती असणं खूप आवश्यक आहे. मटेरियलिस्टिक असणं म्हणजे, मटेरियलिझम म्हणजे तुम्ही ग्रॉसशी जुडून राहणं. ग्रॉस म्हणजे आपल्या फिजिकल प्लेनला पकडून बसणं, मटेरियलिस्टिक असणं. त्याची एनर्जी पहा. म्हणून मी म्हणते नेहमी ग्रॉस मध्ये, लोअर चक्रास, जीवनामध्ये मोहात अडकून बसणं, डार्क एनर्जी आहे ती, पकडून ठेवणारी जड एनर्जी.
आणि मगाशी आपण किती सटल बघितली, ते आपोआपच एनर्जी असं बघून आपल्याला बलून सारखं वर गेल्यासारखं वाटलं असेल. ह्याच्या पहिली स्लाइड जेव्हा आपण लव्ह एनर्जी, कम्पॅशन ते सगळं बघितलं तेव्हा आपल्याला बलून सारखं हलकं हलकं वाटलं असेल. आणि हे बघूनच कळतंय हे असं जड आहे, ग्रॉस आहे, डार्क आहे, धरून ठेवणार आहे, खाली खेचणार आहे. आता हे बघा, कॅल्सिफाईड थॉट फॉर्म्स. आणि का वरी नाही करायची चिंता, मुलांची चिंता, अमक्याची चिंता, तमक्याची चिंता, बघा किती डार्क थॉट फॉर्म आहे, ब्लॅक आहे, ब्लॅक. आणि त्याला सुद्धा असं ते ढगासारखं असं आहे आणि त्याला असं वर वर वर, म्हणजे ते ती एनर्जी आहे. तो तो बिंग आहे, एक जिवंत वरी, वरीचा थॉट फॉर्म म्हणजे एक किडा आहे तो. आणि तो असा जातो दुसऱ्याला कंटॅमिनेट करतो. तर एखादी व्यक्ती खूप जास्त चिंता करत असते, छोटे 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 कटकट 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 नुसती आहे, असं होईल, ते असं होईल का, असं होईल का. आपल्याला थोडा वेळ 5 मिनिटं बसल्यावर त्या माणसाच्या ह्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला, आपण जर रेग्युलर हे असं काही मेडिटेशन किंवा अभ्यास चालू असेल आणि खरंच आपण प्युरिफाय होत असेल, 5-10 मिनिटं बसलं तरी असं वाटायला आपल्याला उगीच विचारायला लागतं, अरे हिचं काय होईल, संध्याकाळी काय होईल. आणि मग किती वेळ लक्षातच येत नाही. आणि नंतर जर स्मार्ट असू, आपला विवेक एकदम जबरदस्त गार्ड बनून उभा असेल, तर लक्षात येते हे काय झालंय, मी काय असा विचार करतेय, मला काय झालं, कळतंय. ते म्हणून मी काल सांगितलं की जो असा ग्रॉस मध्ये खूप जास्त असेल घरात माणूस, त्याच्या इर्द गिर्द बसायचं नाही आजूबाजूला एंटरटेन करत. का बोलले मी, त्याचा अर्थ कळण्यासाठी आज मी हे सेशन घेते. की त्या वरीचे असे क्लाउड मधनं असं ते अगरबत्तीचा कसा धुवा जातो, असा एखादं हे लावल्यानंतर असा 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 कार्टून मध्ये दाखवतात की कार्टून मध्ये मिठाईच्या दुकानाच्या बाहेर असं 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 ढग येताना त्या जिलबीवरनं, लाडूवरनं, तसे हे असतात. आपल्याला वाटतं वास आला, आपण श्वास घेतो कार्टून मधलं ते कॅरेक्टर, तर ते, किंवा आपणही वास घेतो नाकाने, तर ते एलिमेंटल्स असतात. ते नाकाला बरोबर टिक टिक करतात आपल्या येऊन की हा हा मिठाई मिठाई, हा मग खावीशी वाटते, मग चला जाऊन आपल्या जवळच्या दुकानात ना आज काहीतरी हे घेऊन येऊ. तर ते हे असं येऊन टिकटिक करतं, आपला टोक टोक आहे ना, त्याचं पॉइंट आहे, तो येऊन असा टच करतो आणि सांगतो मला खा, मला खा, मला खा, मला बघ, मला बघ, माझा विचार कर, चिंता कर. असं येऊन आपल्याला दुसऱ्याचा येतो, किंवा आपल्या आतमध्ये असेल तर तो, जरी आपण सॉल्ट बाथ घेतली तरी टेंडन्सी, टेंडन्सी असते, टेंडन्सी, वरिंग टेंडन्सी, मटेरियलिस्टिक टेंडन्सी, ग्रीडी टेंडन्सी. टेंडन्सी म्हणजे सतत तुम्ही, तुम्ही म्हणजे ती व्यक्ती, पर्टिक्युलर कोणी व्यक्ती सतत त्याच प्रकारचं असतं, तिची टेंडन्सी बनते. म्हणजे पॅटर्न बनतो, पॅटर्न, कपड्याचा पॅटर्न असतो ना, कोयऱ्या कोयऱ्या कोयऱ्यांचा, मग सगळ्या कोयऱ्याच असतात त्याच्यात, त्या कपड्याच्या डिझाईन मध्ये. तो पॅटर्न म्हणजे आपल्या सगळ्या सिस्टम मध्ये तो एकच पॅटर्न, आपण काही झालं तरी त्याच पॅटर्नने विचार करणं, तो पॅटर्न बनतो, टेंडन्सी बनते, वरिंग टेंडन्सी. डिसऑनेस्टी, कधीच दुसऱ्याबरोबर धोका देणारे लोक, त्यांची टेंडन्सी असते, एकाला दिला, दुसऱ्याला दिला, घरातल्यांना दिला, बाहेरच्यांना दिला, प्रेमात दिला, व्यवहारात दिला, बिझनेसमध्ये दिला, सगळीकडे धोकाच. तर ही टेंडन्सी असते का, तर तो गच्च भरलेला असतो त्या ह्या अशा थॉट फॉर्मनी. तर या इतक्या डार्क आहेत, आणि मग या आपल्याला खाली दडवून ठेवतात, जमिनीला बांधून ठेवतात या एनर्जीज. आणि हे सगळं असतं आपल्या या ऑरामध्ये. हे इमोशनल, जर आपण असे विचार, भावभावना आपल्या अशा असतील तर त्याच्यात, आणि या वरच्या बाह्य याच्यात. आता मला सांगा, मी जे नेहमी म्हणते की क्लाउड्स आहेत, क्लाउड्स आहेत, तुम्हाला डिव्हाइन एनर्जी येऊन मिळणार नाही, तुम्हाला आलेला थॉट ऐकू येणार नाही, तुमच्या कानात ध्यानामध्ये एखादा मेसेज पाठवला समोरच्यानी, गुरु कुठल्या रूपात येऊन जातात. आपण जर असे ढगांमध्ये बसलेलो असू, डार्क क्लाउड्स मध्ये बसलेलो असू, तर तो लाईट, सूर्यकिरण, परमात्म्याचा मेसेज कोणाच्याही थ्रू आलेला आपल्यापर्यंत येणारच नाही. कारण संशयी स्वभावाचे ढग असतात आपल्यामध्ये, आपल्याला ज्याचा त्याचा संशय येत राहतो. हा पता नाही काय सांगतोय, तो पता नाही काय सांगतोय, हा कोणता आला शहाणा, याला कोणी सांगितलं, ह्याला काय कळतंय.
जे ट्रस्ट, फेथ हे सगळे आपल्यापासून दूर राहतात. ट्रस्ट, फेथ हे सुद्धा गुड थॉट्स आहेत, गुड क्वालिटी पॉझिटिव्ह थॉट फॉर्म्स आहेत. ट्रस्ट आणि फेथ पण ते आपल्यामध्ये येतच नाहीत. आपल्याला आलेला मेसेज कळत नाही आणि आपण गुरफटलेले राहतो लोअर टेंडन्सीज मध्ये. आणि आपण मग म्हणतो, कधी मी एकदा सुटणार, कधी मी एकदा सुटणार. अरे आपणच सोडवायचंय आपल्याला. 6व्या अध्यायात सांगितलंय, उद्धरेत आत्मा आत्मानम. तू स्वतः शत्रू आहेस आणि तू स्वतः मित्र आहेस. आपण ठरवायचंय आपण काय स्टफ आतमध्ये भरून बसायचंय, का आपण स्वच्छ राहायचंय. आता आजपासून तुम्ही ठरवाल की ह्या एनर्जीज, संताप झाला, आपण शांत आहोत आणि एकदम एकदम डोकं फिरलं, तर समजायचं काहीतरी येऊन कंटॅमिनेट झालं. मग त्यावेळेला काय म्हणायचं, आता मी जे सांगते वाक्य ते नेहमी लक्षात ठेवा. दिस इज नॉट मी. हे जे मला आता या मोमेंटला इमोशन आणि थॉट फील होत आहेत, ही मी नाहीये. हे माझं ओरिजिनल स्वरूप नाहीये. मी अत्यंत शांत, प्रेमळ आणि स्थिर आहे. हा संताप माझं स्वरूप नाही. हे जे काही ॲबनॉर्मल येत आहे ते मी नाही. आय रिजेक्ट ऑल दिस एनर्जीज राईट नाव. आत्ताच्या आत्ता मी या बाहेर फेकते, कारण हे माझं स्वरूप नाही, हे माझं मटेरियल नाही. जसं आपण म्हणतो ना, मुलांना शिकवतो की हे तुझं आहे का, तर घे, तुझं नाही तर देऊन टाक. हे की नाही, आपण छोट्या मुलांना शिकवतो किंवा घरात आपण हे संस्कार लावतो. आपलं आहे तेच घेऊन फिरायचं, बॅगेत भरायचं. जे आपलं नाही ते टाकून द्यायचं, बाबा रे तू तुझं घेऊन जा. रिजेक्ट करायचं, बाहेर ढकलून द्यायचं, घराबाहेर काढून टाकायचं. आपल्या घराबाहेर म्हणजे आपल्या क्षेत्रातनं. आपलं घर, शरीर, देह हे घर आहे. देह गेह म्हणतात ते, तसं घर आहे हे. तर त्या घरातनं बाहेर काढायचं. हे मी नाही आहे. माझं क्षेत्रात हे असल्या मटेरियल मी ठेवत नाही. जा ताबडतोब बाहेर आणि झिडकारून लावायचं. तुम्हाला इंटेन्शन का म्हणते, ताबडतोब जाणवेल की तुमचा सोल बोलतोय तो. एक वेगळी शक्ती येते आपल्यात आणि आपण ठाककन ते बाहेर फेकून देतो की दिस इज नॉट मी, दिस इज नॉट माय ओरिजिनॅलिटी. मी लव्हिंग आहे, काइंड आहे, जनरस आहे, कम्पॅशनेट आहे, मर्सीफुल माझं बिहेवियर आहे. हा अँगर आणि इरिटेशन आणि चिंता करणं हे सगळं माझं क्वालिटी नाही आहे. आपण इमिजिएट हे करायचं. आणि कंटॅमिनेशन होत असेल तर सॉल्ट बाथ घ्यायचा. सॉल्ट बाथ जेव्हा घेतो हे सगळं प्युअर क्लीन होतं बरं. ऑरा क्लीन होतो आपला. आपले एनर्जी व्हेइकल्स क्लीन होतात. कारण का, तर ते एकमेकात टाकलेले आहेत, म्हणजे एकत्र आहे ते सगळं. शरीर हे जे मी दाखवलं आता ते सगळं कंबाईन आहे. त्यामुळे जेव्हा सॉल्ट बाथ घेतोय सगळ्यावरनं सॉल्ट बाथ येतो, वरपासून खालपर्यंत सगळं साफ होऊन जातं. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं? येस, कळलं. ग्रेट. आता आता जे सांगते ते मी नीट ऐका. आता 7 प्लेन्स जे आहेत, मी का नेहमी म्हणते की भुरळून जायचं नाही, हुरळून जायचं नाही, एकदम डोंगरावर असं आय एम दी ग्रेट म्हणायचं नाही. कारण आपण आता कुठे आहोत माहिती का, हा जो खालचा भाग आहे, आपण आता डार्क रेड आहे ह्याच्यात आहोत. आता हे 7 प्लेन आहेत, हे युनिव्हर्सचे आहेत. ठीक आहे. आता हे 7 प्लेन्स कसे आहेत, तर आता बघितलं तर खाली, सगळ्यात खाली ग्रॉस मध्ये फिजिकल प्लेन आहे. त्याच्यानंतर ऍस्ट्रल प्लेन, त्याच्यानंतर मेंटल प्लेन, बुद्धिक प्लेन, आत्मिक प्लेन 3rd नंबरवर आहे. त्याच्यानंतर अनुपादका आणि वर आदी. आता आदी जो आहे तो हायेस्ट कॉस्मिक परब्रह्मन आदीच्या पुढे आहे. त्याला आपण कॉस्मिक परब्रह्मन म्हणतो. जो आपण नथिंगनेस म्हणतो, जे काहीच नाहीये, ते आधीच्या पुढे आहे. आणि आपल्याला स्पिरिच्युअल आपण आता जस्ट अभ्यास करायला सुरू केलाय. कुठेतरी आपल्याला प्रापंचिक ह्याच्यातनं, मटेरियल वर्ल्ड मधनं आपलं मन बाहेर आलंय आणि आपल्याला काहीतरी गोड वाटतंय ऐकायला, अभ्यासायला, तयारी करायला. आपण जस्ट इथे खाली डार्क रेड पॅच मध्ये आहोत, फिजिकल.
आपल्याला प्युरिफाय होत 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 वर जायचंय. आणि मग आपण परब्रह्मामध्ये इथून वर जो आहे तो. मी नेहमी हिरॅर्की हिरॅर्की शब्द वापरते. ठीक आहे. तर ती ती जी ग्रेट बिंग्सची हे आहे, बुद्धा, लॉर्ड बुद्धा, त्याच्यानंतर सगळे अवतार झाले, कृष्ण अवतार, त्याच्यानंतर ख्रिस्त, येशू ख्रिस्त, त्याच्यानंतर अनेक आपण प्रेयर मध्ये म्हणतो होली गुरुज, होली मास्टर्स, सेंट्स, आर्क एंजल्स, होली एंजल्स, स्पिरिच्युअल हेल्पर्स, इनविजिबल हेल्पर्स, हे सगळे ह्या बुद्धिक प्लेन पासून 4 नंबर पासून वर आहेत सगळे. त्याच्यानंतर आपण नावं ऐकली आहेत, सप्तर्षी, 7 ऋषी झालेत आपले. त्याच्यानंतर सनत कुमार, त्याच्यानंतर आणखी कोण, तीन तीन ट्रिनिटी गॉड, ते तुम्हाला इथे दिसतील बघा वर आदीमध्ये दिसतील. ट्रिपल मॅनिफेस्टेशन ऑफ लोगोस असं लिहिलेलं आहे. हे मी झूम करते. हे इथे दिसतंय बघा, टॉपवर 3 गोळे आहेत, काळे डॉट आहेत त्याच्यात. तिथे लिहिलंय ग्रीन पॅच मध्ये 1 नंबर मध्ये, ट्रिपल मॅनिफेस्टेशन ऑफ द लोगोस. म्हणजे 3 रूपामध्ये पहिला कॉस्मिक परब्रह्मन प्रकट झाला ओमच्या साऊंड नंतर. लॉर्ड शिवा, विल विल आस्पेक्ट, लॉर्ड विष्णू, लव आणि विजडम आस्पेक्ट, सेकंड आस्पेक्ट, आणि थर्ड आस्पेक्ट लॉर्ड ब्रह्मा, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स, त्यांनी क्रिएट केली युनिवर्स. असे हे 3 आस्पेक्ट आधी प्लेनवर आहेत. आणि त्याच्या खाली इथे आपण खूप खाली आहोत, जास्त खाली. हे बघा, मी झूम करते, करून दाखवते फिजिकल प्लेनवर. ठीक आहे. तर आपल्याला एवढं पुढे जायचंय. आणि म्हणून पेशन्स आणि शांतपणा, एकदम एक्साइटमेंट नाही आणि एकदम इम्पेशंट पण नाही व्हायचं, आणि हाय हाय पण नाही करायचं, अरे काय आमचं कधी होणार, काय होणार, आमचं काहीच होणार नाही, हे असलं तर बिलकुल नाही. मग मग ते थॉट फॉर्म येतील मग आतमध्ये ऑरामध्ये. आता इथून पुढे आपला आपण विचार करायचा की तुम्ही काय नक्की करायचं. ठीक आहे. आता हे 7 प्लेन्स आहेत. आता हे म्हणजे असे नाही आहेत, म्हणजे हे आपल्याला थ्योरी करण्यासाठी 1 2 3 4 5 6 7 असं शिडी सारखे दाखवले. पण गंमत अशी आहे, अत्यंत वेगळी गोष्ट की इथेच आहेत सगळे. म्हणजे कसं सांगू, ते 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 खेळणं असायचं ना आमच्या लहानपणी, असायचं एक एक शिसाचा गोळा असायचा, आणि ते असं कॉन्सेंट्रिक सर्कल असायची, आणि ते असं सेंटरमध्ये आपल्याला तो बॉल हळूहळू हळू आत घालवायचा असायचा. ते खेळणं आठवतंय सगळ्यांना? छोटस असायचं, फ्लॅट. हो हो. आठवलं? आता जत- त्याच्यामध्ये हो, कसं, जत्रेमध्ये पण मिळायचं. हा, तर ते हो, ते जे खेळणं होतं, तर आठवलं. त्याच्यामध्ये ते आहे एकाच जाडीचं होतं, म्हणजे ठीक नाही असं डोळ्यासमोर धरलं तर. पण त्याच्या आतमध्ये सर्कल 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 होते, म्हणजे ते एकातच एक हो. होतं सगळं. अगदी तसंच हे 7 प्लेन्स एकातच आहेत, म्हणजे आपल्या इथेच आहेत. आता आपण हम्म. त्याच्यातच आहोत. पण आता इथे मग चेंज आणि डिफरन्स कसा येणार, तर तो जो मी शब्द वापरते, फ्रिक्वेन्सी किंवा एनर्जीचे व्हायब्रेशन्स, व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी, तो शब्द आता इथे लागू होतो. ग्रॉस फ्रिक्वेन्सी असलेल्यांना खालच्या गोष्टी कळतात फक्त, म्हणजे जडातल्या. आणि जसं जसं आपण आता आपले विचार, आता आजपासून तुमची फ्रिक्वेन्सी 100% शिफ्ट होणार आहे. 100%, 1000%. कारण अवेअरनेस आला ना, की बापरे, संतापले मी म्हणजे काय झालं, माझ्या ऑरामध्ये काय झालं, प्रेम वाटतंय कोणाबद्दल, वाव, आपल्याला इमिजिएट फील होतं, वाव, हलकं हलकं, खूप हॅपी हॅपी, खूप छान वाटतं, मस्त वाटतं, आनंदी, ब्लिसफुल. ते तुरंत कळेल तुम्हाला, तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होतीये. तर इथे फ्रिक्वेन्सीची मजा आहे. तर ते जे एलिमेंट, म्हणजे आपल्या जसं आपण अ, अ, आपल्याला समोर दिसतं वारा, एखादा वाळूचा भाग आहे किंवा समुद्र आहे, आणि तिथे खूप असं वादळ आलं, समजा सायक्लोन आपण पाहतो, किंवा वादळ जोरात वारा सुटला, आपल्याला धुलीकण उडताना दिसतात.
तर ते धुलीकण आपल्याला दिसतात, कारण ते जड आहेत ना, ते दिसतात आहेत, ते विजिबल आहेत. तसेच कण आपल्या ह्याच्यामध्ये ऍटॉम्स म्हणतात, त्यांना ऍटम्स म्हणतात. ते कण आपल्या एनर्जी व्हेकल्स मध्ये पण आहेत. ऍस्ट्रल मॉलिक्युल्स, मेंटल मॉलिक्युल्स. आता फिजिकल फिजिकल बॉडीमध्ये तुम्ही नीट बघाल तर डार्क तीन आहेत. त्याच्यामध्ये लिहिलंय सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. सॉलिड, लिक्विड, गॅस आपल्याला सायन्स मध्ये गेलेलं आहे. पाण्याचं बर्फ होतं लिक्विड मधनं सॉलिड मध्ये जाताना, आणि लिक्विड मधनं गॅस, ढग बनतात. ठीक आहे. तर आपल्याला ही थिओरी सायन्सची माहिती आहे. तर या तीनचं मिळून, गॅस, लिक्विड आणि सॉलिडचं मिळून आपली शरीर बनलेलं आहे. हे जे जाडं शरीर आहे चमडीचं, हाडामासाचं, ते या तीन एलिमेंट मधनं बनलेलं आहे. गॅस, लिक्विड आणि सॉलिड. आपल्या गॅस म्हणजे काय? आपल्या ह्याच्यात वायू आहे, प्राणवायू. लिक्विड म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, त्याच्यानंतर फ्लुइड्स फ्लो करतायत. आणि सॉलिड म्हणजे आपल्या अंगामध्ये हाडं आहेत आणि फ्लेश आहे, मांस आहे, ऑर्गन्स आहेत, ते सॉलिड आहे. या तीनची मिळून आपली जड शरीर आपलं तयार झालेलं आहे. आता इद्रिक डबल, त्याच्याच बरोबर दुसरी बॉडी आहे, आणि म्हणून ही फिजिकल बॉडी एकत्र कंबाईन केली जाते. आता ह्याच्यामध्ये चार लेयर्स आहेत: इद्रिक, सुपर इद्रिक, आणखीन एक ह्याचे डिटेल मध्ये मी सांगते. हा, सॉलिड, लिक्विड, गॅस आणि इद्रिक मध्ये, चार मध्ये फिजिकल प्लेनच्या इद्रिक, सुपर इद्रिक, सब ॲटॉमिक आणि ॲटॉमिक. हे सगळं तुम्ही एकदम आता लक्षात ठेवू नका, टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला अगदी तयार करणार आहे या सगळ्या टीचिंग्स मध्ये. ठीक आहे ना? आपल्याला वेगळी वेगळी पुस्तकांचा अभ्यास करताना मी हे सतत तुमच्याशी बोलणार आहे. पण आता फक्त समजून घ्या. तर आपले जे चक्राज आहेत आणि नाड्या आहेत, त्या या वरच्या चारामध्ये येतात. इद्रिक बॉडीमध्ये वरच्या चार मध्ये, आणि जड शरीर हे गॅस, लिक्विड, सॉलिड मध्ये. तर आता तुम्हाला कळेल की ज्यांना, जे अगदीच म्हणजे ज्यांना हे काहीच कळत नाही, नुसतं शरीरच कळतं, त्यांच्या, आता तुम्हाला कळेल मी काय बोलते ते, की त्यांच्या घरामध्ये वातावरण बघितलं, आरडाओरडा चालू असतो, भांडणं चालू असतात, खूप धिंगाणा चालू असतो, खूप शोर चालू असतो, ते वेगळ्याच प्लेनवर असतात. आता कळेल तुम्हाला मी काय बोलते ते. आणि कुठेतरी तुम्ही या अभ्यासामुळे, अंडरस्टँडिंगमुळे, कारण हे ऑर्डिनरी हे सेशन मध्ये किंवा याच्यात बोलणाऱ्या गोष्टी नाही आहेत. मी खूप हे वेगळं आता डीपर लेवलवर घेऊन चालले तुम्हाला, कारण श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला शिकवायला बसलाय. तर हे कळल्यानंतर आपल्याला असं जाणवेल. कामवाली बाई आली उद्या, ती खूप जोराजोराने रोजच बोलत होती, पण आता उद्यापासून आपल्याला अरे थोडं शांत, आराम निघे, हळूहळू बोल, मी ऐकतेय तुझं. एकदम जोराजोराने आरडाओरडा करायला लागला कोणतरी, आपल्याला सहन नाही होणार ते. कारण का? तर आपली जे मॉलिक्युल्स आहेत त्याची क्वालिटी बदलती आहे, सटल कडे जाते. त्यामुळे ती खूप, त्याची फ्रिक्वेन्सी ना अशी सॉफ्ट होते. आणि मग सॉफ्ट झाल्यामुळे आपल्याला ते धिंगाणा, आरडाओरडा, जड जड जे आहे ना, असं शार्प आणि हेवी, ते आपल्याला झोंबल्यासारखं व्हायला लागतं. जसं मी काल बोलले की असं ऍसिड टाकल्यासारखं अंग माझं असं जळत होतं, असं मी म्हंटल ना, ते ऍक्च्युली तसं व्हायला लागतं. एकदम कोणी जोरात बोललं की असं अंगावर दगड आल्यासारखं होतं. ते हळूहळू व्हायला लागतं आपल्याला. मग त्याच्याही आधी एका सेशन मध्ये मी सांगितलं होतं की बघा, हळूहळू तुम्हाला असं आवडेन असं होईल. ह्या एक काय मैत्रिणींमध्ये नाही आवडत आहे, किंवा खूप शोर शराब्यामध्ये ग्रुपमध्ये जायला, काय किटी आहे ती एकदम आवडेन अशी होईल. म्हणजे काय, आपल्याला खूप असं वैराग्य आलं आणि आपण म्हातारे झालं असं नाहीये. आपल्या एनर्जी बॉडीमध्ये चेंजेस येत आहेत सटल प्लेनवर, आणि ती ती ग्रॉस एनर्जी आपल्याला चुभायला लागते, आपल्याला त्रास व्हायला लागतो, कारण आपण शिफ्ट होत असतो. त्याच्यात ना आपला दोष आहे ना समोरच्याचा दोष आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. मग घरातल्यांना आपल्याला टोमणे नाही मारायचे किंवा आपल्याला त्रास नाही द्यायचा आहे, कारण ते बिचारे, त्यांना नाही ना मिळालंय टीचिंग, त्यांचा टाइम नसेल आला, किंवा जे काय असेल टाइम तो म्हणून जाऊ द्या, नाही आलाय, नाही कळलंय, नाही माहिती.
त्यांना दोष नाही देऊ शकत आणि द्यायचा पण नाहीये. कारण कधीतरी आपणही तसेच असतो ना ह्याच्यापूर्वी. त्यामुळे आपण कोणालाही दोष नाही द्यायचा. आपण प्राण्यांना दोष देत नाही, आपण अॅनिमल्सना नाही, मिनरल्सना नाही. पण आपणही कधी कधी मिनरल होतो, कधीतरी प्राणी होतो, कुत्रा होतो, मांजर होतो, झाडं होतो. त्यामुळे आपण कोणालाही दोष न देता पुढे सरकायचं. फक्त स्मार्ट बनायचं. स्पिरिच्युअल स्मार्टनेस म्हणतात त्याला. तर स्पिरिच्युअल स्मार्टनेस आपल्यात आला पाहिजे. गोड बोलून अवॉइड करायचं. हा, मी काल पण सांगितलं की जेव्हा भयंकर होतं तेव्हा मग एक स्टेप घ्यावी लागते. त्याला काही करू नाही शकत, पण त्याच्यात आपला दोष नसतो कारण ते एक्स्ट्रीम होतं. पण शक्यतो गोड बोलून ऍडजस्ट करायचं. मॅक्झिमम प्रयत्न, म्हणजे मी म्हणेन 90% प्रयत्न ऍडजस्ट करायचा घ्यायचा कायम. मी कधीही अग्रेसिव्ह बनायला सांगणार नाही. अग्रेसिव्ह म्हणजे लास्ट स्टेज आहे, जेव्हा वर्स्ट होतं, डोक्यावरनं पाणी जातं, तेव्हा आपल्याला ऍक्शन घ्यायचे. ऑल द टाइम पेशन्स, पेशन्स अँड पेशन्स आणि विवेक. कधीही सडन काहीतरी करायला नाही द्यायचं, कधीही दुसऱ्याला दुखवायचं नाही, हर्ट नाही करायचं. कारण दुसऱ्याच्या जीवाला, बिंगला पेन देऊन आपला बिंग हॅपी नाही राहू शकत, आपण पुढे नाही सरकू शकत. त्यामुळे खूप आवश्यक आहे की कंपॅशन, मर्सी, लव्हिंग काइंडनेस, पेशन्स आणि डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड फॅकल्टी, विवेक, डिसर्नमेंट. ती कायम, हे सगळे 4-5 वस्तू आपल्या सतत बॅग मध्ये कमरेला बांधलेल्या हव्या. कधीही म्हणजे असं दुसऱ्याला हर्ट नाही करायचं काही कंडिशन मध्ये. हा, चुकलं तर पटकन बोलावं, पण त्याच्यावर हजारदा विचार केलेला असावा. ते मस्ट आहे बाबा, तेव्हाच ती स्टेप घ्यावी. असं मी दोन्ही सांगेन. मॅक्झिमम आपण ऍडजस्ट करायचं. कारण त्याचं त्याचं कारण आणखीन एक सांगते. कार्मिक असतं आपलं. जोपर्यंत कार्मिक त्याच्या बरोबर आहे, आपल्याला तिथं राहावंच लागतं, त्या व्यक्तीला हँडल करावंच लागतं. जेव्हा कर्म संपतं तेव्हा बरोबर आयदर वरूनच कट होतं, आयदर इन्स्ट्रक्शन येते. तुम्ही जेव्हा स्पिरिच्युअल पाथवर असता तुम्हाला गायडन्स येतो. कोणीतरी सांगेल, डायरेक्ट येईल, काही होईल की बाबा आता तू यातनं बाहेर पड, या सिच्युएशन मधनं बाहेर पड, या रिलेशन मधनं बाहेर पड, या कंपनी मधनं बाहेर पड. कंपनी म्हणजे बरोबर आपण असतो कंपनी म्हणतो ना त्याला. त्या कंपनी मधनं, फ्रेंड कंपनी किंवा काय जे काय असेल ते, प्लेस मधनं बाहेर पड, स्पेस मधनं बाहेर पड. हा मेसेज येतो जेव्हा कार्मिकली तुम्ही डिस्कनेक्ट व्हायची वेळ येते. तुमचं कर्म संपलंय, बंधन संपलंय, तेव्हा तुम्ही डिस्कनेक्ट होता. कळलं? तर ह्या पद्धतीनं आपल्या बॉडीमध्ये चेंजेस येतात. आणि म्हणून हे वरचे 4 आहेत इद्रिक, आणि त्याचं कारण आहे ते, हे हे झालं खालचं, ही इद्रिक व्हेइकल्स आहेत. आपण जे सॉल्ट बाथ वगैरे घेतो ते इथपर्यंत. आता ऍस्ट्रल बॉडी मध्ये सुद्धा परत तुम्हाला दिसेल याच्यात पुन्हा 7-7 आहे. काउंट केलं तर बघा, प्रत्येकात 7-7 पार्ट आहेत. प्रत्येकात 7-7 पार्ट आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 49 लेयर्स कुंडलिनी शक्तीच आहे. 49. तर आपण काउंट केलं तर 7 7 जा 49. तर ह्या पद्धतीनं आपला एक 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 लेअर जरा क्लीन झाला तर आपल्याला एक्सपिरियन्स येतो. आता तो जो स्वप्नाचा मी एक्सपिरियन्स सांगितला, कदाचित ऍस्ट्रल मधल्या 7 मधला कुठला तरी एखादा पार्ट हलकासा क्लीन झाला असेल माझा, आणि त्यामुळे ऍस्ट्रली मला दिसलं की कोणाचं तरी काहीतरी होत आहे. पण गुरूंनी ते थांबवलं, कारण त्याची आवश्यकता नसते, काही जरूरत नाहीये सगळं मला दिसलं पाहिजे, कळलं पाहिजे. त्रास होतो त्याचा. माझी एक मैत्रीण आहे, आम्ही खूप, म्हणजे ती एकच, मी तिला मैत्रीण म्हणण्यासारखी मैत्रीण आहे आजच्या डेटला, माझी एकच मैत्रीण. ती पण खूप म्हणजे वेगळ्या डेव्हलपमेंट मध्ये आहे, खूपच मस्त. तर मध्ये तिला असं झालं होतं, हिलिंग करायची ना, तर तिला म्हणजे कोविड वगैरेला आम्ही भयंकर, म्हणजे काय जबरदस्त आमच्याकडनं सर्व्हिस झाली, करून घेतली त्या परमात्म्यानी, गुरुनी म्हणा. तर हिलिंग करायची ना, तर तिला ती नंतर नंतर घाबरायला लागली. आयसीयू मधले कोविडचे पेशंट, जो ती सांगायची आत्मा असा वर बसलाय म्हणे छताला पेशंटचा. घाबरायला होईल ऐकल्यानंतर
की आत्मा असा वर बसलाय छताला आणि खाली मस्त पेशंट झोपलेला आहे बेडवर. नर्सेस येतात आहेत आणि ती घरातनं तिच्या हिलिंग करते. तिला ते दिसतंय. तर ती तिची एक डायमेन्शन ओपन झाली होती. पण एका सर्टन टाइम नंतर ना तिला तिला जेव्हा त्रास व्हायला लागला, सोल दिसायला लागला, आत्मा म्हणजे शरीरात जो जीवात्मा असतो तो, त्याच्यानंतर तिनं सांगितलं, सरळ प्रार्थना केली की मला नका दाखवू, मला नको, मला मला झेपत नाहीये, कारण हे हँडल करता आलं पाहिजे. हा, आता एक गंमत सांगते. आता जेव्हा हे लेयर्स ओपन होतात ना, आपल्याला असं काहीतरी स्वप्न पडतील, जसं मला स्वप्न दिसायला लागलं, स्वप्न फॉर्म मध्ये घटना दिसायला लागल्या, रिअल इन्सिडेन्सेस, किंवा एखाद्याला काहीतरी दृश्य दिसतायत. क्लेअर वॉयन्सी म्हणतात त्याला, डोळ्यांनी दिसायला लागतं, जसं काही आत्मा दिसतोय किंवा काही शक्ती दिसते किंवा काही एनर्जी दिसतेय. तर ना ते प्रत्येक जण हँडल नाही करू शकत, कारण कुठेतरी आपण फिजिकल प्लेनला अटॅच आहोत. आपल्याला घाबरायला होतं, कारण ते डिस्टर्ब करतं आपलं पर्सनल लाईफ, पर्सनल प्लेनवरचं आपलं पर्सनल लाईफ, इंडिव्हिज्युअल लाईफ डिस्टर्ब करतं. आणि त्यामुळे ही आपल्या एनर्जी व्हेकल्सची कपॅसिटी नसते. तेव्हा मग आपल्याला गुरूंना सांगावं लागतं की प्लीज हे थांबवा, हे जास्त होतंय आणि मला त्याचा त्रास होतोय, मी हँडल नाही करू शकत आहे. मग तिथे ते थांबवा म्हणतात. आपण थांबवा सांगतो गुरूंना. आणि गुरु म्हणजे त्याच्यासाठी फिजिकल गुरु असायला पाहिजे असं नाही. परमात्म्याला सांगायचं की आता नको, आता आता वेळ नाहीये, मी हँडल नाही करू शकत. पूर्ण नको थांबवूस, आत्ता वेळ नाहीये. पूर्ण थांबव असं कधी म्हणायचं नाही. त्याच्यानंतर एक मैत्रीण आहे माझी, तिला तिला अर्थ अर्थ मदर अर्थ जी आहे, मदर अर्थ लिव्हिंग बिंग आहे. अर्थ प्लॅनेट हा लिव्हिंग बिंग आहे. तर मदर अर्थची पेन एनर्जी सेन्स होते, तिला भूकंप कळतात. कुठेही दुनियेत भूकंप यायच्या वेळेला तिची खुर्ची ती हालते, पाय थरथरतात, म्हणजे तिला कंपन जाणवतात ऍक्च्युली. आणि तिला कळतं की कुठेतरी आता 2-4 दिवसात भूकंप येणार आहे. तर ती अर्थ एनर्जीशी कनेक्ट झालेली आहे. त्याच्यानंतर मध्ये एकदा माझा असा अनुभव आहे की मला माझं डिसीज सोल असतात ना, म्हणजे पेन मधले सोल, म्हणजे मे बी पाताळातले किंवा लोअर लोअर ह्याच्यातले असू शकतात, प्लेन मधले, ते ते कनेक्ट व्हायला लागले माझ्या बॉडीशी. आणि मला सगळ्या हाडामधनं ह्याच्यातनं पेन यायला लागला. म्हणजे सगळं एक 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 कणाकणातनं शरीराच्या पेन व्हायचा. पहिल्यांदा तर वाटलं बापरे काहीतरी व्हायला लागलं. पण मग लक्षात आलं की नाही, मला काही नाही होते, पण एक कुठली तरी पेन एनर्जी येऊन फील होती. मग मी ब्लेसिंग करायला सुरुवात केली त्या ह्यांना, माझ्या प्रॅक्टिसेस नंतर, की बाबा तुम्हाला परमात्मा, मी हिलिंग एनर्जी ब्लेस करते, तुमचा सगळा पेन त्याला सुदिंग इफेक्ट मिळेल आणि तुमचा पेन रिड्यूस होईल, असे इंटेन्शन ब्लेसिंग द्यायला लागले. इमिजिएट माझं डिस्कनेक्ट झालं. सोल्युशन असतात. त्याच्यानंतर हे जे मी आता आज सेशन घेते, काही वर्षांपूर्वी मला असं डायरेक्ट असं धबधब्यासारखं स्पिरिच्युअल टीचिंग्स माझ्या असं तोंड भरल्यासारखं व्हायला लागलं. पण तेव्हा समोर माझ्या कोणी नव्हतं, तर ते कोणाला सांगायचं. मग शेवटी मी काही थोडा बहुत प्रयत्न केला, पण माझ्या लक्षात आलं दिस इज नॉट राईट टाइम. मी सरळ स्वामींना सांगितलं की प्लीज हे थांबवा, आत्ता आत्ता नका देऊ. राईट टाइमला द्या, जेव्हा ऐकायला बसलं असेल कोणी, किंवा कोणाला शेअर करायचं ते सोल त्या व्यक्ती त्या एनर्जी समोर असतील, तेव्हा मला माझं नळ ओपन करा तुम्ही ज्ञानाचा, जे काही तुम्हाला सर्व्हिस करवायची आहे ती. तर ते ते बरोबर लगेच थांबून जात. तर हे घाबरायचं नाही म्हणून कशात. लगेचच आपल्याला लक्षात आलं, राईट पर्सनशी डिस्कस करायचं आणि त्याच्यावर सोल्युशन काढायचं, कधी घाबरायचं नाही. पण हे सगळं होतं कारण हे जे 7777 लेअर आहेत ना, हे कधी कधी एखाद दुसरा ओपन होतो आपल्या प्रोसेसमध्ये. आणि म्हणूनच मी सारखं का सांगते ते आता कळलं असेल, की हुरळून जायचं नाही, एकदम हरभऱ्याच्या झाडावर चढायचं नाही की वाव मला दर्शन व्हायला लागेल, ओके फाईन असं म्हणायचं, चला काहीतरी होत आहे, गुड, आणि रिलॅक्स राहायचं. आता ऍस्ट्रल मध्ये मला वाटतं आपण थांबूया का? कारण 5 वाजून गेले. आपण मंगळवारी याला कंटिन्यू करू या 7 प्लेन्सना. आता मी घेतलंय ना, तर आता मी पूर्ण याला समजावेन, जेणेकरून तुम्हाला पुढचा सगळा अध्याय सगळे ना खूप छान, अ, म्हणजे जबरदस्त लेवलवर अंडरस्टँडिंग डेव्हलप होऊन खूप चांगलं शिफ्टिंग होईल आपल्या सगळ्यांचं हायर प्लेनवर.
एका सर्टन टाइम पर्यंत म्हणजे लेवलचं. काय म्हणता? मंगळवारी घेऊ कंटिन्यू, चालेल ताई. है ना? हो चालेल. हा, आपण चालेल. मग सगळं इथपर्यंत कळलं क्लिअर प्रत्येकाला? हो. हो ताई. है ना? ठीक आहे, चालेल. हा, अच्छा, आणि जर कळलं कळलं. कोणाला काही डाऊट्स असतील ना, तर ते तुम्ही हा. ग्रुपमध्ये टाका. आपण पुढच्या वेळेला त्याला अटेंड करूया. पण जोपर्यंत मी ठरवलंय असं, की जोपर्यंत आता या ज्या काही 4-5 स्लाइड्स आहेत त्या पूर्ण प्रत्येक मेंबरला कळत नाहीत, त्या सगळ्यांचे डाऊट क्लिअर केल्याशिवाय तर मी भगवद्गीतेचा 13वा अध्याय सुरू नाही करणार. कारण खूप आवश्यक आहे हे सगळं कळणं. आता मी व्हिडिओ शेअर करीन ग्रुपमध्ये.